आपण बघत आहात NS मराठी। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। विषय अनेक व्यासपीठे। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विना नाही भीडभार नाही भीडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विना विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा नमो दानेश्वरा प्रथम नमन करुणी गणनाथ उमा शंकराची सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगाचा दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम
वरं पुण्डरीकाय दातुं मुनिगृहीं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरूंचा सोका जयांचे केली स्मरण होय सखळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी शिवकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त महाविष्णू संत सम्राट देवनिवासी पंचमेन निर्माते हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजीराजे यांचे असणारे गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजीराजे यांना उपदेश करणारा भंग आहे. विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी अतिउत्साहात शिवजयंती साजरी होत आहे, होत राहणारच आहे. या ठिकाणी हा एक दिवसीय कार्यक्रम थोडंसं स्वरूप यावर्षी वेगळं आहे. छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी करत असताना अनेक प्रकारे जयंती साजरी होते. या ठिकाणी हरिकीर्तन ठेवून शिवकीर्तन ठेवून भरपूर ग्रामस्थ आहेत, समस्त मंडळी यांनी या ठिकाणी राजांच्या शिवकीर्तनाचा शिवगजराचा शिवजागराचा कार्यक्रम आयोजित केलाय. तसा मी तर या भागात नवीनच आहे, तसा जुना आहे. वेल्हे बोरगावमध्ये माझं मागच्या वर्षी कीर्तन होतं, याही वर्षी त्यांनी मला रिपीट केलं. आमचे परमस्नेही परमादरणीय हरिभक्तपरायण उत्कृष्ट गायनाचार्य परम आदरणीय नंदू महाराज भगत या ठिकाणी आहेत. जास्त मी परिहार देत नाहीये, आपल्याकडे थोडाच वेळ आहे, कमी वेळेत चांगली सेवा संपन्न करायची. या ठिकाणी अनेक गायनाचार्य आहेत. मला जरा थोडंसं नाम माहिती नाही, तर आमचे परमस्नेही परमादरणीय परम मित्रच म्हणून, कारण की आत्ताच भेट झाली, फर्स्ट टाइम एवर. कृष्ण महाराज सभानावरती हसतमुख असं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या गावाला असं एक व्यक्तिमत्व लाभलं आहे. खरं तर एक गावाला एक पारमार्थिक योग्य दिशा देण्यासाठी कुणीतरी असावं. आणि तुमचं गाव इथं आल्यानंतर खरंच वाटतं एका एक शिवजयंती एकीचं बळ. अतिशय तरुण वर्ग आहेत, जे कोणी भेटायला आले होते. बरेच जण इथं बसलेत, सरपंच वगैरे सगळेच बसलेत. इथं मी कुणाचं नाम घ्यायला नाही आलं बरं. काही एखाद्याचं नाव राहिलं तर परत थोडेसे भानगडी वाढतात मग. आणि बरेच जण मला पाहायला पण आहेत की नेमकं
काय म्हणजे मुस्लिम कीर्तनकार म्हणजे काय अफजल खानाकडे धाडीबिडी असेल का काय नेमकं प्रकार काय? आणि त्यांनी सुंदर पत्रिकेत टाकले खाली मुस्लिम कीर्तनकार. मी 1-2 जणांना पत्रिका पाठवल्या, म्हणजे बाबा या ऐसाची आहे का? मी म्हणलं त्याचं मिनिंग तसं नाहीये की आमच्या हातनूरवासियांना दाखवायचं आहे की माझा वारकरी संप्रदाय कधीच जातीभेद करत नाही, बरं का, कधीच जातीभेद करत नाही. त्यासाठी ते टाकलं. जसं 350 वर्षापूर्वी आले 18 पगड जातींना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले झालेत, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे इथे एक उदाहरण आहे. एक गाव एक शिवजयंती येतो पण आहे, बरं का. म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी जातो पण एकाच गावात कधी कधी 2 कीर्तन करावी लागतात. आनंद वाटला. त्यानंतर ज्यांच्या निमंत्रणामुळे इथं आलोय मी, मला नाव माहिती नाही बरेच जणांचे, मला वाटते पांडुरंग दादा नाव आहे त्यांचं, शिंदे, बरोबर ना? ते नाही तिथं पंढरपूरला आहेत ते. तर आणि समस्त ग्रामस्थ हातनूर यांच्या समस्त विनंतीला मान देऊन सेवेचा आलेला योग्य ठरलं. पहा, एरवीची कीर्तन सप्ताहातली वेगळी असतात आणि हे एक दिवशी हे नैमित्तिक कीर्तन आहे जे शिवजयंती निमित्त ठेवले. त्यामुळं जो अभंग निवडला याचा अर्थ वेगळाही होतो, बरं का. हाच जर अभंग हरिनाम सप्ताहात घेतला तर याचं चिंतन थोड्या वेगळ्या पद्धतीने होईल. हाच अभंग एक दिवसीय कार्यक्रमात म्हणजे शिवजयंती निमित्त घेतला, त्यामुळे याचं निरूपण माझ्या बुद्धीप्रमाणे जसं होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करेन. शिवचरित्र निश्चितच सांगणार, त्यासाठीच मी आलोय. कारण की आजचाच दिवस असेल की कीर्तन करायला पूर्ण शिवचरित्र सांगता येते कीर्तनात, नाहीतर सप्ताहात. आता त्या दिवशी आपला शिवजयंती निमित्तच गल्ले बोरगावचा सप्ताह आहे, पण थोडंसं चिंतन अभंगाचं मांडावं लागतं आणि शेवटी शिवचरित्र सांगावं लागतं. तसं इथं भूमिका नाहीये. इथं अनेक तरुण वर्ग इथं बसलेला आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करेन. पहा, अतिशय सरळ आणि समर्पक अशी भूमिका आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. पुण्यात लोहगाव आहे, कधी तुम्ही आला असताल पुण्यात, तर लोहगाव आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आजोळ आहे लोहगाव. त्या लोहगावात अनेक तुकोबारायांची कीर्तन व्हायची. तो छत्रपती शिवाजी राजांच्या समकालीनच तुकोबार आहे, बरं का. म्हणजे शिवराय हे समकालीन तुकोबारायांच्या. एक 5-6 वर्षाचा त्यांचा संबंध आला आणि त्यातून खरं तर माझे छत्रपती तिथून एक पारमार्थिक वारसा राजेंना लाभला आणि राजेंवर चांगले संस्कार झाले. अनेक कीर्तन ऐकत असत, अनेक कीर्तन माझे राजे तुकोबारायांचे ऐकत असत. आणि एक दिवशी लोहगावला कीर्तनाला बसल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची ती मधुर वाणी, सुमंजूळ अशी वाणी, आणि त्या वाणीतून माझे जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतायत. छत्रपती शिवाजी राजे समोर बसलेत. इतके मंत्रमुग्ध झाले राजे, इतके मंत्रमुग्ध झाले, राजेंना काही समजेना. कारण की छत्रपती शिवाजी राजे ऐकत असताना तुकोबाराय जो विषय सांगत होते तो विषय होता मोक्ष. मोक्षावर बोलत होते. एकाचं कार्य भक्ती मार्गाचं आहे, बरं का. एकाचं कार्य भक्ती मार्गाचे म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबारायांचे, एकाचं कार्य राजमार्गाचे म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे. मी थोडी फक्त प्रस्तावना अभंगाची मांडतो आणि त्यानंतर 1-2च प्रसंग सांगेन छत्रपती शिवाजी राजांचे. गॅरंटी देऊन सांगतो, तुमच्या अंगावर काटा आणण्याचा प्रयत्न करेल. ती जबाबदारी माझी, फक्त अंतःकरणातून ऐकण्याची जबाबदारी तुमची. इथं आल्यानंतर बरेच जणांनी बरेच विषय काढले. म्हणजे आजोबा किधर आहे? हा उदर आहे. बोले महाराज तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला. म्हणजे मी तिथलाच आहे, बरं का. सिंहगडाच्याच पायथ्याला राहतो मी. त्यामुळे तो इतिहास सांगायला मला काही खूप अवघड नाही. उलट मला ते रक्तच माझं तिथलं आहे. गावाचंच नाव शिवापूर आहे. म्हणजे ज्या पूरच्या आधी छत्रपतींचं नाव येतं तो वाडा आहे राजांचा आणि त्याच मातीतला मी. ही माझी 4थी पिढी चालू आहे बाबाजी. तिथं मी माझं मोठं पण सांगायला आलो नाही. मी निश्चितच येणार या विषयावर. तर काही नसतं पहा, जात धर्म काही नसतो. मी सांगू का तुम्हाला, आता तुमच्या गावात हिंदू पण राहतात आणि मुस्लिम पण राहतात. किती सुंदर ऐक्य आहे. माझ्या गावातही तुम्ही आला ना, मस्जिदची भिंत एक आहे आणि मंदिराची भिंत एकच भिंत आहे, बरं का. फक्त भिंतीचाच फरक आहे. मस्जिद आहे, तिथं नमाजही पडली जाते आणि तिथं हरिपाठही होतो. हे फक्त माझ्या महाराष्ट्रात होऊ शकतं. हे फक्त महाराष्ट्रात. हे राजे होते म्हणून होऊ शकतं. मला वाटतं जर गारवारच सुटले तुम्ही काळजी करून एकदम गरम सोडून करून सोडतो तुम्हाला. राजेंचे विचार लय जबरदस्त आहे. भल्या भल्यांना ते हे झालं नाही. तर बाबा निश्चितच तानाजी मालुसरे सांगण्याचा मी प्रयत्न करेन तुमच्या सर्वांसाठी, बरं का. लय जबरदस्त कार्य माझ्या तानाचं आणि राजेंच्या शब्दात तेवढं वजन आहे. राज हो राज, काय वजन आहे, काय रुबाब आहे, काय रुबाब आहे राजा या शब्दात.
पहा ना तुकोबाराय सांगतायत कीर्तन आणि मोक्ष विषय सांगतायत. छत्रपती शिवाजी राजे मग्न झाले, अतिशय मग्न झाले राजे. आणि राजे मग्न होत असताना तुकोबाराय सांगतायत अतिशय सुंदर चिंतन सांगत असताना या देहाला जन्माला आल्यानंतर, या मृत्यू लोकात आल्यानंतर काय करायचं या देहानं? काही नाही, इतरांची मदत करायची, पुण्य करायचं, इतरांना चांगल्या उंचीवर नेऊन ठेवायचं, परमार्थ करायचा आणि अंतिम ध्येय त्या परमेश्वराला जाऊन भेटायचं, म्हणजे परमेश्वराला साध्य करायचं राजे. हेच या देहाचं अंतिम ध्येय आहे, म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा. मोक्ष इच्छिती इति मोक्षत्व, मोक्ष प्राप्त करायचा असं त्याचं तुकोबाराय इतकं सुंदर कीर्तन सांगतायत. आणि राजेंनी काय झालं, राजेंनी शमशीर तलवार हातात घेतलेली, ती तलवार राजेंनी अलगदपणे बाजूला ठेवली. राजेंनी तलवार बाजूला ठेवली, काय कुणास ठाऊक राजेंना एक वैराग्य धारण झालं असावं. मोक्ष ऐकताना राजेंचे डोळे पाणवले. राजेंना समजेला हा जन्म कशासाठी, कशासाठी शमशीर हातात घ्यायची, कशासाठी युद्ध करायचं, कशासाठी, अरे कशासाठी हा जन्म आहे? हा जन्म जर ईश्वर प्राप्तीसाठीच आहे तर युद्ध करण्यासाठी कशाला मी माझा जन्म वाया घालू? नाही ना. वैराग्य धारण झालं राजेंना. आणि ही वार्ता मासाहेब जिजाऊंना सोबत. मासाहेबांना कुणीतरी सांगितलं, मासाहेब राजांनी संशय टाकली बरं का मासाहेब, संशय घेणार नाही राजे. मोक्ष, मोक्ष हा विषय ऐकला तुकोबारायांचा आणि राजे अगदीच तल्लीन झालेत. मासाहेबांना समजे ना. आता मासाहेबांना माहिती, राजे जर तल्लीन झाले ना, राजेंनी जर संशय खाली ठेवली ना, तर या सर्वसामान्यांचं, शेतकऱ्याचं, रयतेचं जे सुखाचं चित्र ते हरवून जाईल बरं का. कारण की त्यावेळेस जे आक्रमण व्हायची ना, अगदी लगेच तातडीनं मासाहेब जिजाऊ तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जो कीर्तनाचा विषय सांगितला ना मोक्ष, तो छानपैकी सांगितला, पण राजेंचं कार्य वेगळं आहे महाराज आणि तुमचं कार्य वेगळं आहे. महाराज तुमच्या हातात निश्चितच टाळ शोभतो, कारण तुमचं कार्य हे भक्ती मार्गाचं आहे, पण राजेंच्या हातात टाळ शोभणार नाही महाराज. त्यांना या ठिकाणी या महाराष्ट्रावर जे आक्रमण होत आहेत, मोगलांची आक्रमण होत आहेत, अनेकांची आक्रमण होत आहेत, आया बहिणींची इज्जत लुटली जाते, सर्वसामान्यांच्या डोक्यावरचं छत्र आज हरवलं जात आहे महाराज. यासाठी छत्रपती शिवाजी राजांना काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी टाळाची आवश्यकता नाहीये, त्यांना शमशिरीची आवश्यकता आहे महाराज. आता तुम्ही मोक्ष सांगितलं, चांगलं केलं महाराज, पण यानंतर आता त्यांना असं करा की कर्म सिद्धांत सांगा की जन्माला आल्यानंतर एक क्षत्रियाचं कर्म काय, एक योद्ध्याचं कर्म काय, एक मराठ्याचं कर्म काय, इथं सांगा त्यांना. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कीर्तन सुरू केलं आणि कर्म सांगितलं. कीर्तन सांगत असताना तुकोबाराय कर्म सांगतायत, माणसाने आल्यानंतर काय करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अशा प्रमाणे तो संवाद चालू होता. तुकोबाराय सांगतात, अर्जुनही थांबला होता तिकडं. अर्जुन थांबला होता आणि अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्मा उपदेश करत होते की तुला पुन्हा एकदा रणांगणात यावं लागेल, कारण क्षत्रियाचा धर्म, क्षत्रियाचं कर्म हे शस्त्र सोडणं नाही बरं का, शस्त्र हातात घेणं. पुन्हा एकदा तुकोबाराय सांगू लागले. तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी तुकोबारायमध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा झाले आणि परम अर्जुन म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे झाले. राजे ओ राजे, ऐकता का राजे, वैराग्य धारण करून चालणार नाही. मोक्ष निश्चितच प्रत्येकाला मोक्ष हवाय, पण तुमचा राजे मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. माझ्या हातात टाळ शोभतो राजे. उठा राजे, उठा. या धर्माचं पालन करण्यासाठी ही संशय हाती घ्या आणि करा या हिंदू धर्माचं पालन. अभंगाचं पहिले चरण.
अखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी राजेंनी जी शमशेर हाती घेतली ना, ते स्वराज्य निर्माण केले. तिथेच राजे थांबले बरं का. पहा ना, राजांचं कार्य किती अद्भुत आहे. ते वॉल ऑफ चायना आहे. वॉल ऑफ चायना म्हणजे चायना भिंत 3000 किलोमीटर आहे बरं का. 3000 किलोमीटर म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं. गिनीज बुक मध्ये त्याची नोंद आहे. पण कधी छत्रपती शिवाय आणि याच्यासाठी 150 वर्ष लागली बरं का ती भिंत बांधायला. बाबा राजांना उगाच जाणताराचा नाही म्हणत बरं का. पण कधी छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाचा विचार केला ना, फक्त 50च वर्षाचा काळ आहे. पण याच्यात 450 किल्ले छत्रपती शिवाजी राजेंनी बांधलेत. आणि याची म्हणजे जशी 3000 किलोमीटर आहे ना, हे 450 किलोमीटर 4500 किलोमीटर आहे. म्हणजे फरक किती आहे. हे किती वर्षात झाले? 50 वर्षात. आणि ते किती वर्षात झाले? 150 वर्षात. म्हणजे जाणताराचा आता गिनीज बुकात कधी कधी दुःख वाटतं. गिनीज बुकात नोंद कशाची व्हायला पाहिजे. अरे एवढे किल्ले, याची जर किलोमीटर लांबी मोजली तर 4500 किलोमीटर आहे. तुम्ही बघा ना, नेटला सर्च करा वॉल ऑफ चायना, म्हणजे त्याची गिनीज बुकात नोंद आहे. पण माझ्या राजांनी फक्त 50च वर्षात आणि एका बी किल्ल्याला राजांचं नाव नाही. छत्रपती शिवाजी राजाच्या कुठल्याच वंशजाचं नाव एका बी किल्ल्याला नाही. म्हणजे त्यांनी तो वारसा जपलाय. आपण नाव देऊन वारसा जपतो. विठ्ठल पहा ना, तुकोबारा किती समर्पक भूमिका मांडतायत या ठिकाणी. तुकोबारांचा अधिकारच तेवढा आहे बरं का. इथं तुकाराम बीज होती मला वाटतं आहे ना. म्हणजे चांगला कार्यक्रम, छान पद्धतीत सांगितलं मला बऱ्याच जणांनी. जगद्गुरु तुकोबारांचं कार्य. आणि मदपामरा एक आहे थोडंपण. गेले 3 वर्ष झालं लोगावमध्ये जे आजोळ आहे तिथं बीजेचं कीर्तन माझ्याकडे असतं. म्हणजे दरवर्षी बोधले बाबा मला तिथलं कीर्तन देतात. म्हणजे अधिकाराचं एवढं मोठं कीर्तन माझ्यासारख्याला येणं. कधी कधी जखम झाल्यावर असं वाटायचं आधी रक्त हिरव्या रंगाचं येते काय मुसलमानाचं आहे म्हणून. तुम्ही जागे आहे का? तुम्हाला जो पुन्हा देत काळजी ना करू. लई दिवसात सापडले तुम्ही हातूर वाले. जरा सुनो बोला, गौर से सुनो. हे बंदा ऐसाच नाही इथं राहिला. काही नाही जाती आणि काही नाही धर्म. अरे या जातीच्या बेरीला तोडूया आता आणि या मनातल्या ढीला सोडूया आता. पहा, तुमच्या गावातही अनेक जाती धर्माची लोक आहेत. पण कसं एक गाव आहे, एक आदर्श आहे बरं का. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो बरं का, नंदू बाबा किधर किधर तुम्ही जाता बोले बाबा तुम धोतरच डालने वाले ना. म्हणजे फेटा बिटा असतो तस त्याच प्रकारे कीर्तन आहे ना तुमचं. अरे म्हणलं मुसलमानाचं आहे म्हणून काय कपाळावली लिहिली मुसलमानी म्हणून. आईच्या पोटातून येत असताना, उदरातून बाहेर येत असताना मुसलमान दिलं होतं. रक्ताचा रंग कसा असेल माझ्या, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे प्रश्न सहज विचारतोय तुम्हाला बरं का. हे बघा, मी शेंगडके पाहिजे जे आवला मी किती पडायचा नाही. मी महाराष्ट्रभर रोज कीर्तन करतोय. मी माझं प्रत्येक कीर्तन शेवटचं म्हणून चालत असतोय. राजेंची ताकद आहे तेवढी. अरे रक्ताचा रंग जर लाल असेल तर तुकोबार म्हणून तर सांगतात ना, ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभांश डोळ्यासमोर न ठेवता निष्काम निर्भोप आणि अमर्याद प्रेम करते ना मायबाप, ती माणुसकीची जात ही जगातील श्रेष्ठ आहे. तुकोबारांचा अधिकारच तेवढा होता. आपण तुकोबारांच्या आसपास पण नाही बरं का. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केला तुकोबारांनी, तेवढा अधिकार तुकोबारांचा होता. शिवचरित्राचे 2 प्रसंग निश्चित सांगणार आहे. फक्त तुकोबारांविषयी का सांगतो, कारण इथं बीज होते. तुकोबारांना घेण्यासाठी देवल ते नंद बाबा. पहिला आला पुरुषोत्तम, आपल्याला घ्यायला एमबीबी जी आपल्यासाठी एम नाही आता हे पिऊन पडले 90ची घर झाली म्हणजे याला कुठं घ्यायला जायचे. अवघड आहे, परिस्थिती अवघड आहे. आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती चालू आहे. काय राजांचं कार्य थोर महात्मे होऊन गेले विचार यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या समभावे हाच बोध सापडे खरा. काय उत्साह डीजेच्या तालावर मावळे नसतायत बरं करा. डीजेच्या तालावर मावळे नसतायत. आम्हालाही असं वाटलं काय राजांची ताकद. डीजेच्या तालावर मावळा नाचतोय, मिरवणूक निघली, इतकी जबरदस्त कार्य आहे. आणि गेलो मावळ्याच्या बाजूला, राजेंचे विचार याच्यात अवतरले की काय असं क्षण वाचलं. आणि गेलो त्याच्या बाजूला जाऊन उभं राहिलो. मलाही वाटलं नाचावंसं, पण त्याच्या बाजूला गेल्यानंतर कळलं की राजेंच्या विचारांची ताकद नाही, 90 आणि 50ची ताकद आहे.
जागी ग तुम्ही. पाऊस येतोय का? ऐका चला. छत्रपती शिवाजी राजांचं ते कार्य दादा. अफजल खान मारला म्हणजे अफजल खान असाच नाही मारला, हे धर्माचं पालन करण्यासाठी अफजलला मारलाय राजेंनी. तुम्ही माझी दाढी बघताय काय अफजल खानाची नाही, ही छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांची दाढी बर का. हा, राजेंच्या मावळ्यांची दाढी. अरे कौन अफजल के हरा सपना पाले आया था इस महाराष्ट्र की माटी में. अरे वो अफजल हरा सपना पाले आया था इस महाराष्ट्र के माटी में, मेरे छत्रपति ने घुसा दिया भगवा उसके छाती में. अरे भगवा उसके छाती में. मला वाटलं तरुण एखादी तरी गोष्ट देतात, द्या की जरा गोष्ट, तर बरं वाटतं आम्हालाही. नाही तर मी म्हणतो तुम्ही माग म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भारत. जय शिवाजी. आता सगळ्यांचा आवाज येऊ दे बरं का. आता मी गोष्ट घेणार आहे. आज सगळे जागे करतो, नंदू बाबा सब जागे करताय बरं का बाबाजी. आणि प्रत्येकाने जय म्हणायचं. आणि जे जय म्हणणार नाही ना पुढे जाऊन सांगतो. काय पाकिस्तानात आले ती का जयवाला नाही, आपल्या जय म्हणावं लागेल तर राजामुळे आपण इथं बसलोय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हरे हरे. राजेंचा आगमन आहे. ऐका बरं. अरे अफजल खानाला मारला म्हणजे असाच नाही ना मारला, हे धर्माचं पालन करण्यासाठीच अफजल खानाला मारलाय ना. तो अफजल काय साधी सुधी अवलंब नाही बरं का. त्याला खतरनाक होतं. 7.5 फुटाचं होतं. 7.5. राजे 5.5 फुटाचे. सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंग केलं माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी. मायक्रो प्लॅनिंग म्हणतात 2च मिनिटं लागली तो थळा काढायला, पण लई त्याला लई अट्टहास करावा लागला, लई त्रास द्यावा लागला. 1 वर्ष नियोजन करावं लागलं राजेंना. ते विजापूरहून निघालं होतं. विडा उचलला होता त्याने. अरे वो सिवा को तो ऐसा चूहे सही का कुछ लूंगा, इतकं सोपं होतं का ते. अरे निघाला अफजल विजापूरहून निघाला. त्यांना विचारतोय राजा अफजल निघालाय 50,000ची फौज घेऊन. राजा सांगतात येताना मग कशापायी घाबरतो. नाही हो राजा, तसं नाही. आपलं 10,000 आहे, त्या 50,000 पुढे टिकणार आहे का आपण. काही काळजी करू नको चल. मग राजा कसं काय वाढवणार. कशाला वाढवायचेच म्हणले. आपलं सूक्ष्म नियोजन. आपले सैन्य वाढवायचेच नाही, त्यांचे कमी करायचे. किती सोपं युक्ती लढवली बरं का राजेंनी. त्यांना काळजी करू नको त्यांना. आणि अफजल खान निघाल्यानंतर दादा धर्माचं पालन करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी काय केलं याच्यावर बोलतोय का. हे राजेंचं कार्य आहे. आणि अफजल निघाला, विजापूरहून निघाला, पण तो एवढं कॉन्फिडन्स मध्ये निघाला होता ना, त्याला माहिती होतं. पण राजेंनी मी गड निवडला, तो प्रतापगड निवडला बरं का. असाच नाही निवडला गड. त्या प्रतापगड इतका जबरदस्त आहे की त्याची पात्र येणं सोपं नाही. इतका जबरदस्त गड आहे तो प्रतापगड. राजांनी सांगितलं येऊ दे अफजलला. 50,000ची फौज ना, आणि येऊ दे 50,000. आपले 12-13 आहेत ना, चालते काय हरकत नाही म्हणते. येऊ दे अफजल खानाला म्हणते. आणि अफजल खान निघाला दादा. आणि निघाल्यानंतर आमच्या हस्तकांकर्मी म्हणजे याच्यात एक बहिर्जी नायकाची भूमिका महत्वाची. तिथपर्यंत मी जास्त जात नाहीये, पण त्याचा हत्ती मारला बरं का तिकडे. हत्ती मारला अफजल खानाचा. हत्ती मारला. ओ राज कशापायी हत्ती मारायला लावायचा. हस्तकांकर्मी तुम्ही हत्ती मारला, पण आमच्या सर्वसामान्यांना एकदा कळू द्या ना, तुम्ही हत्ती का बरं मारला अफजल खानाचा. राजा सांगतात तत्कालीन काळात कसं होतं दादा, हत्ती मरणं म्हणजे अपशकुन होता. हत्ती मेला म्हणजे अपशकुन झाला. युद्धाला निघालेल्या राजाचा हत्ती मरणं म्हणजे सोपं नाही ना. 63 बायका होत्या, कत्तल खाना केला त्या सगळ्या बायकांचा. एवढं कॉन्फिडन्स होता. आता परत नाही जात विजापूरला. जागी का तुम्ही. मारण्याला सगळ्या बायका त्यांनी. सोपं नव्हतं, लय खतरनाक होतं ते. 7.5 फुटाचं होतं माझं राजा. 5.5 फुटाचंच होतं. हा, लय जबरदस्त लढाई आहे. हे प्रत्येक प्रसंग इथे डोळ्यासमोर आला. हे धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. आणि निघाल्यानंतर राजा सांगा ना कशापायी हत्ती मारावा. काय युक्ती होती, काय नियोजन आहे, काय सूक्ष्म प्लॅनिंग आहे तुमचं सांगा ना राजा. राजा सांगतायत हत्ती यासाठी मारला. हत्ती यासाठी मारला कारण की तत्कालीन काळात युद्धाला निघालेला राजा त्याचा हत्ती मारणं म्हणजे अपशकुन आहे. आणि तो राजा मनात, तो सुभेदार मनात खचतो बरं का. आणि अफजल खान मनात खचला. जी माणसं मनात खचतात ना, राजे सांगतात ती कधीच रानात जिंकू शकत नाही. कधीच रानात जिंकू शकत नाही. म्हणून मारला हत्ती. काय नियोजन आहे, काय प्लॅनिंग, किती सहज आहे ना. आणि राजे निघालेत. राजे 50,000ची फौज घेऊन निघाले. प्रतापगड निवडलाय. पसरणी, वाई पसरणीचा घाट आहे दादा. इतका जबरदस्त घाट आहे. माझ्यापासून 80 किलोमीटर शिवापूर पासून
कोण आहे तो. पसरणीचा घाट इतका जबरदस्त आहे, तिथं सैन्य टिकणं सोपं नाहीये. आणि राजे निघालेत प्रतापगडावर. राजे तो अफजल खान येतोय बरोबर, त्याच्या लय खतरनाक माणसं आहे. सय्यद बंडा आहे. अरे कोण सय्यद बंडा? सय्यद बंडा म्हणजे 9 फुटुडी मारायचा, सपकन दांडपट्टा फिरवायचा आणि एका क्षणात दुश्मनाची गर्दन उडवायचा. इतका जबरदस्त सय्यद बंडा अफजल खानाने घेतला. त्याचा वकील घेतला कृष्णाजी भास्कर बर का, कृष्णा भास्कर घेतला. कुलकर्णी तो घेतला अफजल खानानं. आणि निघाला अफजल खान. 50,000ची फौज पसरणी घाटात आली. आणि घाटात आल्यानंतर मंडळी धर्माचे पालन करण्यासाठी काय काय केलंय माझ्या मावळ्यांनी, माझ्या राजांनी. आणि आल्यानंतर पसरणीचा घाट आहे. आमच्या मावळ्यांनी तिथं 12,000 होते, आमचे 12,000 होते. पण त्या 50,000 ते 30,000 तिथंच पसरून मारले. किती राहिले? तुम्ही काय झोपले काय? शिवचरित्र ऐकताना अंगाव काटायला पाहिजे. तुम्ही आज काय मी बराबर रेंज मध्ये आणतो, तुम्ही काळजीच करू नका. म्हणजे बराबर नेटवर्क मिळत असतो. थोडाच वेळ आहे माझ्याकडे, ऐका बरं. 20,000 राहिले. 20 तिथं रडतोंडीची वाट आहे. माणूस तिथून रडल्याशिवाय पुढे जात नाही. इतकी जबरदस्त. या तुम्ही कधी आला तर रडतोंडीची वाट आहे. इतकी जबरदस्त वाट आहे. आता ती बंद आहे, बंद केली ती वाट. पण तिथून माणूस रडल्याशिवाय पुढे जात. एक तर पुढं तरी जाईल नाही तर मागं तरी येईल. इतकी खतरनाक वाट आहे ती. आणि ती रडतोंडीच्या वाटेने निघाल्यानंतर हे 20,000चं सैन्य होतं. अफजल खान बरोबर घेऊन आला होता 20,000. 50,000 त्यातलं 20च राहिलं. आणि 20 राहिलं आणि हे 15,000 रडतच मागं राहिलं. पुढे किती गेलं? 5,000. आधी रेंज मध्ये ऐका बरं का नंदू बाबा, 5,000 आगे गए. आणि तानाने सांगितलं, राजांनी काय सांगितलं, त्यांचं कमी करू नका ना. आपण का काळजी करतो, कशा काही काळजी असावी. केलं ना त्यांचं कमी 5,000. राजांनी सांगितलं तू 700-800 बरोबर घेऊन ये, तरच मी तुला भेटेन. तू मेरे इला के मेहे, तुला भेटायचंय ना शाम्यानं वर तिथं कसला काय तुला खर्च करायचा आहे तो कर, पण 700-800 बरोबर घेऊन ये तरच मी भेटल. पण त्याला इतकं कॉन्फिडन्स होता ना अफजलला. अरे वो क्या दख्खन का चूहा करने वाला है, जाऊंगा मैं उसको पकडने के लिए. गेला पण 700 तर 700 घेतला बरोबर. सय्यद बंडाला सांगितलं, सय्यद बंडा लक्ष देऊन बघायचं बरं का, लई चतुर राजा आहे हा. अनेकांनी त्याला जबरदस्त, अनेकांना त्यांनी पाणी पाजलेले. पण अफजल खान म्हणजे साधा सुद्धा नाही दादा. अरे 2 वाव शरीराचा घेराय अफजलच्या, 2 वाव अशी पहार करतो आणि रिंग करतो. असली ताकद, अर्धाड ताकद आहे त्या अफजलची. राजे 5.5 फुटाचे काय करणार होते राजे, पण धर्माचं पालन करायची शपथ घेतली होती राजेंनी रायरेश्वरावर. दादा मंडळी प्रसंग ऐकायला दादा. आणि निघाल्यानंतर अफजल खानाने कृष्णा भास्कर कुलकर्णी घेतलेला आहे आणि सय्यद बंडा घेतलेला आहे. राजे निघाले. राजेंना आदेश आलेला आहे की अफजल खानाने शामियाना उभारलेला आहे. राजे आपको बुलाया है. राजे किती सैन्य, 700 ते 800 सैन्य. राजेंची युक्ती या ठिकाणी कामाला येत होती मंडळी. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे गड उतरतायत. गड उतरत असताना एक 13-14 अंगरक्षक बरोबर घेतलेले राजांनी. त्यातले प्रामुख्याने 2चा उल्लेख जास्त प्रमाणात इतिहासात येतो. एक आहे संभाजी गावदी कोंडाळकर आणि एक आहे जीवा महाला. इथं जात नाही, धर्म नाही, पात नाही, काही नाही बरं का. कोण जीवा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कोण संभाजी, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, आणि कोण कबीर महाराज, कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा, काही नाही इथं बरं का. जात नाही, धर्म नाही, काही नाहीये. का घेतला राजा जीवा, कशापाई घ्यायचा जीवा तुम्ही? राज, अरे आम्हाला सांगा ना राजा, तुमची जयंती आम्ही साजरी करताय राज. अरे प्रत्येक जण विचारतो छत्रपती शिवाजी राजांची जयंती किती वेळा साजरी करता? तिथीप्रमाणे करता, तारखेप्रमाणे करता. कबीर महाराज रोज कीर्तन वाजता, तुम्ही तिथीला बी कीर्तनाला जाता आणि तारखेला जाता. मग सांगत नाही का लोकांना राजांचा जन्म किती वेळा झाला, किती वेळा जयंती साजरी करता? यांना सांगावं लागेल. माझ्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती वर्षातील 365 दिवस जरी साजरी केली ना तरी त्यांच्या सारे उपकार भेटणार नाही दादा. इतका जबरदस्त काम माझ्या राजांचं. राजे सांगा ना राजे, हो राजे सांगा ना, कशासाठी घेतलाय जीवा? राजे सांगतात जीवा यासाठी घेतला. सय्यद बंडा 9 फूट उडी मारतो, दांडपट्टा चालवतो, गर्दन उडवतो. आपल्या बरोबर जीवा आहे जो 10 फूट उडी मारतो, दांडपट्टा चालवतो, क्षणात गर्दन उडवतो. म्हणून घेतला जीवा महाला. परत ते संभाजी गावदीचं काय गणित आहे? राजा सांगताय संभाजी गावदी यासाठी घेतलाय. अफजल खान 7.5 फूट आहे, संभाजी 7.25 फूट आहे. यदा कदाचित अफजल जर माझ्याकडून सुटला तर त्याला पकडायचं कोणी? संभाजीने म्हणून घेतला. किती सोपं आहे. अरे इतकं सोपं राजा, सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग. निघाले राजे. राजे जाता जाता जीवाला म्हणतात हे जीवा, हे जीवा चल जाऊ, लवकर उशीर झाला जीवा. आणि जाता जाता थोडी दाढी कमी करशील का? माझी इतिहासात नोंद आहे बरं का याची, हे काही काल्पनिक नाही आहे. निनाद वेडेकर पडून रे बाबा. आवाज येतोय शेवटपर्यंत? आता कोणाचा आवाज नाही आला पाहिजे काय? त्यावेळेस तर लाईटच नव्हत्या. पुढं राजेंचा काळ आहे आणि असे विंचू साप त्याच्यातून ती मावळे जायचे कसे जात असतील. आता आपण इमॅजिन करा ना, थोडं झालं तरी आपले
राजे गडावरून खाली निघालेत मायबाप. माईक जरी नसेल तरी माझा आवाज येईल, पण माईक मध्ये आवाज क्लिअर होतोय ना. आणि राजे निघाल्यानंतर राजे जीवाला विचारतात, हे जीवा तुझ्याकडे कात्री आहे का जीवा? जीवा विचारतात, राजा कशापायी कात्री आहे का सांग ना. हो ना राज, काही नाही रे, थोडं दाढी कमी करायची होती. सूक्ष्म नियोजन सांगतो बरं का राजांचं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे जीवा करतो का दाढी कमी? हो राजा करतो की जी. आणि दाढी कमी केली आणि राजे विचारतायत, हे जीवा प्रश्न विचारत होता ना, सांगा ना मग राजा कशापायी दाढी कमी करायला लावली? अरे जीवा तुला एवढं कळत नाही जीवा, अफजल खानाची माझी भेट होणार आहे. अफजल खान 7.5 फूट आहे, मी 5.5 फूट आहे. यदा कदाचित आमची भेट झाली ना, अफजल खानाने जर माझी दाढी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातात माझी दाढी येऊ नये, म्हणून दाढी कमी कर. आणि दाढीचे सूक्ष्म नियोजन करणारा जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहेत. लक्षात घ्या, काही नियोजन केलं छत्रपती शिवाजी राजेंनी. आणि राजे निघालेले आणि निघाल्यानंतर राजेंनी बरोबर घेतलेला जीवा आणि बरोबर घेतले संभाजी गावती कोंढाळकर. संभाजीला सांगितलं, संभाजी फक्त अफजल खानाकडे नजर ठेवायची. जीवाला सांगितलं, हे जीवा फक्त सय्यद बंडा पाहायचा. आणि यानंतर हे नियोजन ठरलेलं आहे मायबाप. लक्ष देऊन ऐका, अतिशय इथंच प्रसंग चालू आहे. हीच वेळ असावी ती आणि शाम्यानं उभारलाय आणि अफजल खान राजेंची वाट बघतोय. सगळे प्रार्थना करतायत, काय आई भवानी कबूल देईल. जगदंब जगदंब राजेंच्या मुखात नामस्मरण चालू आहे. राजेंच्या मुखात नामस्मरण चालू आहे. राजे घाबरले नाहीत बरं का, राजे पण तयारीत होते. अफजल खान 7.5 फुटाचा होता, पण काय होणार होतं, इतका मोठा शत्रू आणि याला सामोरं जाणारा माझा राजा. मासाहेब विचार करत होते, या स्वराज्याचं ते देखणं स्वप्न जे पाहिलंय ते अपूर्ण तर नाही ना राहणार. परत स्वतःच्याच मनाला सांगत होत्या, नाही नाही जगदंबा, अगं नाही आई भवानी, तुला हे स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे. आणि राजे आलेले आहेत, बरोबर राजांच्या जीवा आहे, बरोबर संभाजी गावती कोंढाळकर आहे. आणि या ठिकाणी अफजल खान समोर उभा आहे. आओ राजे आओ, आओ और हमारे गले लग जाओ, आखिर आ ही गया दख्खन का चूहा सिकंदरी. चूहा होता का हो? जरा आवाज होता का शेवटी? चूहा होता का? अरे या महाराष्ट्राचा वाघ तुझ्या भेटीला आला होता, साक्षात वाघ छत्रपती शिवाजी राजे भेटीला आले होते. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. आणि राजेंची पावलं शामिण्यात चालू लागली मंडळी. आणि त्या ठिकाणी अफजल खानाने बाहू फैलवले. 7.5 फुटाचा अफजल राजेंना मिठी मारणार आहे, 5.5 फुटाच्या देहाला मिठी मारणार आहे. काय होणार आहे कुणास ठाऊक काहीच समजत नव्हतं. आणि त्या ठिकाणी राजेंची मिठी आणि अफजल खानाची मिठी पडलेली आहे. अफजल खानाने राजेंना पकडलेला आहे. 5.5 फुटाचा देह राजेंनी अफजल खानाच्या हातात आल्यानंतर अफजल खानाने तो गनिमी कावा करायचा तो केलाच. आणि अफजल खानाने राजेंना दाबण्याचा प्रयत्न केला मंडळी. आणि अफजल खानाने राजेंना धरल्यानंतर अफजल खानाने दाबण्याचा प्रयत्न केला. आणि इतकी जबरदस्त अफजल खानाची मिठी आली, जे हात पहार वाकवतील ते राजेंच्या देहाचं काय होणार आहे. अरे 5.5 फुटाचे राजे गुदमरू लागले. राजेंना काहीच समजेना काय व्हायचंय, काय होणार आहे काहीच समजत नव्हतं. श्वास घेता येत नव्हता माझ्या राजाला. अरे कशामुळे अडकला रे माझा राजा? या धर्माचं पालन करण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर राजेंना काहीच समजेना काय करावं. ही अफजल खानाची मिठी लई जबरदस्त होती बरं का मायबाप. अफजल खानाने धरल्यानंतर राजेंना सुधरेना. अरे राजेंना आठवल्या बाळासाहेब जिजाऊ, राजेंना आठवले आबासाहेब तीर्थरूप, त्यानंतर राजेंना आठवले शहाजीराजे भोसले. आणि राजेंना हे सर्व डोळ्यासमोर येत असताना राजेंना ती शपथ आठवली रायरेश्वरावरची, की हे स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतलेली राजेंनी. काहीच समजेना राजेंना काय करावं. आता यम बाजूला येऊन उभा राहिला होता. काहीतरी 4-5 लोक अशी आहेत की ज्यांनी यम थांबवला. त्यापैकी राजे एक आहेत बरं का. अजून 2 माणसं जाता जाता सांगून जाईल. आणि अजून 2 माणसं आहेत, कधी आलो पुन्हा बघा तीही सांगून जाईल. दादा राजेंचा श्वास गुदमरत होता. राजे मासाहेबांना आठवत होते, मासाहेब. आणि मनोमनी राजे सांगत होते, मासाहेब या स्वराज्याचं देखणं स्वप्न अपूर्ण नाही राहणार मासाहेब. काहीतरी जगदंबा कौल देणार आहे. आणि गुदमरत होता राजेंचा श्वास. आणि त्या ठिकाणी अफजल खानाची मिठी सैल होत नाही, अगदी टाईट होती. आणि राजेंनी कसं तरी अफजल खानाकडून स्वतःला सोडून घेतलेला आहे. कट्यारीचा वार अफजल खानाचा राजेंवर झाला. तो वार हुकला, चिलकत होता राजेंच्या अंगाला. काय करावं सगळे पाहत बसतायत, कुणालाच काही समजत नाहीये काय चाललंय. आणि कट्यारीचा वार हुकल्यानंतर वाघनक्या होत्या राजांकडं. राजेंनी वाघनक्या घेतल्या, सबकर अफजलच्या पोटात खुपसल्या आणि खपकन कोथळा बाहेर काढला. बघा ये दख्खन के शेर ने दगा किया. अरे कोई है क्या इधर? अरे दगा किया, कोताळा बाहेर आलेला आहे राजा.
7 फुटाचा देह त्याचा कोथळा काढणं म्हणजे सोपं नाही. यम बाजूला येऊन थांबला होता. राजांचा श्वास गुदमरत होता आणि राजे सांगत होते, ए यमा, या स्वराज्याचं देखणं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही यमा, तुला थांबावं लागेल. आणि यम थांबला होता. अफजलचा कोथळा त्या ठिकाणी बाहेर निघला होता दादा. आणि हे कृष्णाजी भास्कर पाहतोय. अरे कृष्णाजी भास्करांनी पाहिलं अफजलचा कोथळा. हुजूर हुजूर घबराव मत हुजूर. कारण कृष्णाजी आला राहून राजांकडे राजांवर वार केला की तो मस्तकावर खून भर का राजांची त्यावेळेसची. आणि ती शिवा काशीदाच्या बलिदानात ती खून त्यावरून ओळखलेला शिवाय का शिवाजी महाराज आहे. पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. आणि त्या ठिकाणी कृष्णाजी भास्करांनी राजांच्या मस्तकावर वार केला. राजे हेटकाळले, चक्कर आली, भवंडी आली राजांना. राजे खाली पडणार तोवर पाहिलं सय्यद बंडाने, हीच वेळ आहे छत्रपती शिवाजी राजांची जर गर्दन उडवायची असेल तर हीच वेळ आहे. आला शिवाला पाहता मंडळी, तो सय्यद बंडा आला. सय्यद बंडा अफजल खानच्या बॅनरचा बर का. सय्यद बंडाने तो दानपट्टा घेतला. गर 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 फिरवत आला दानपट्टा. 9 फुटोडी मारली. राजांना चक्कर येते. राजे पडणार आहेत, खंडाळणार आहेत. राजे चक्कर येऊन पडणार तेवढ्यात सय्यद बंडा आला. सय्यद बंडाने तो दानपट्टा फिरवला. राजांची गर्दन उडवतो पाहिला आमच्या जीवानं. आणि जीवाला 10 फुटोडी मारली. आणि त्या ठिकाणी दानपट्टा फिरवला. आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इच्छाच कडला होता जीवा. लाईट गेली तरी वातावरण होतं बरं का. फक्त माझ्या राजांचे विचार पाहिजे. विठ्ठल त्याचा प्रेम, त्याचा भाव, त्याचा अंतर मावळा आहे. हे मावळे आहेत बरं का सगळे. ते सोपं नाही मुलं घडवणं. हे धर्माचंच पालन आहे. तुम्हाला मानायला लागेल यासाठी. ही मुलं घडवणं, हीच संपत्ती, ही संस्कृती, हीच हिंदू धर्म पुढे चालणार आहे. हिंदू धर्म म्हणजे इथे हिंदू मुस्लिम वेगळे नाही, एकच आहेत बरं का. सगळे एकच आहे. शिवरायांच्या छायेखाली, अरे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत. अरे कार्याला तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी आहे. इथं जात नाहीये, धर्म नाहीये. राजे काय म्हणाले असतील त्या तरुणीला. इनायत खानाची बायको इनायत खानाला मारला आणि ती राजेंच्या समोर तरुणी उभी आहे. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत. प्रमुखी आई असती सुंदर रूपवती, अरे वदले ना माझे छत्रपती. आई म्हणाला. घाबरली होती, इतकी घाबरली होती की काय होईल माझ्या जीवाचं काहीच कळत नव्हतं बरं का तिला. बरं का कृष्ण बाबा, इतकी डरी हुई की माझ्या पतीला मारलं, इनायत खानाला मारलं, आता इज्जत लुटतो का काय राजा हा. अरे इज्जत लुटणारा राजा होता का. अरे जगातील एकमेव राजा जो इज्जत वाचवणारा राजा म्हणून आजही ओळखला जातं बरं का. राजा सांगतात, बहन जी डरो मत, जितने भी दिन चाहो इस महल में रह सकती हो. इनायत खान जरी गेला असताना तर तुझा अधिकार आहे, तू इथं राहू शकतेस बरं का. अरे ताई म्हणावं, बहीण म्हणावं, आई म्हणावं, माझ्या राजानं असाच अंतराचा नाही नसा. आणि त्या तरुणीला अजूनच डोळ्यात अश्रू झाला. मी काय समजले राजेंच्या विषयी मी काय विचार केला आणि राजे काय माझ्याविषयी विचार करतायत. राजे नहीं, मैं इधर नहीं रहना चाहती. राजे मैं मक्का मदीना जाना चाहती. अरे किस लिए मक्का मदीना जाना चाहती हो, इधर है ना सब कुछ. नहीं राजे, मुझे आपके लिए कुछ मागना है राजे. मेरे लिए, माझ्यासाठी तुला काही मागायचंय. कशासाठी. नाही राजा तुमचं उदार अंतःकरण, तुमचा स्वभाव, तुमचा प्रेमळ स्वभाव पाहून एक मुस्लिम तरुणी बरं का दादा, इथं जात नाहीये, धर्म नाहीये, काहीच नाही बरं का. एक मुस्लिम तरुणी माझ्या छत्रपती शिवाजी राजांसाठी काय गोड मागते पहा ना. काय अंतर नाही तिचं बोलून आलं माझ्या राजांचा स्वभाव पाहिल्यानंतर. राजे सांगतात क्या मागणं चाहती हो. मायबाप ऐका बरं काय मागते एक मुस्लिम तरुणी. हे शिवचरित्र याच्यातच लपलंय खरं. राजे सांगताय बोलो ना क्या मागणं चाहती हो. ती मुस्लिम तरुणी सांगती, राजे मैं मक्का मदीना जाऊंगी राजे. उस खुदा से, उस परवरदिगार से दरखास्त करूंगी, ये अल्लाह, ये भगवान, ये परवरदिगार, हे देवा. काय मागते बरं का. क्या मागणं चाहती हो. ये अल्लाह, ये परवरदिगार, हे भगवान, हे देवा, या राज्यात, या देशात नवे देवा, या संपूर्ण जगात जेवढ्या स्त्रिया गर्भवती असतील ना देवा, त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शिवराय जन्माला घाल.
आता क्लिअर आहे ना सगळं एकदम ना व्यवस्थित काय काळजी करू नका 12 वाजेपर्यंत सोडत नाही तुम्हाला आता काय पाऊस आहे का वारा आहे का ऊन आहे काय मस्त पैकी बसलोय छान बाहेर पण आवाज येत असेल चला ऐका अगदी आनंदात ऐका अगदी आनंदात सांगणार आहे दादा शिवचरित्र सांगायचं म्हणजे ते काय मुळमुळी आवाजात नाही सांगावं लागेल मला उद्या परत 4 कार्यक्रम आहेत का सभा तरी चालेल पण तुमचा कार्यक्रम फेल जाऊन जाणार नाही ती जबाबदारी माझी आमच्या कार्यक्रमाची काळजी मी घेईन त्याची काळजी करू नका तुम्ही हा आणि कार्यधर्माचं पालन करण्यासाठी काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी मला तुमची तळमळ पाहिली ना सगळी मंदिराला मला उत्साह वाटला नाही तर मला पण टेन्शन आलं एवढा प्रवास कोल्हापूर मी आलो मी तिकडून प्रवास करून परत कीर्तन करणं सोपं नसतं त्यात राजांचं चरित्र सांगायचंय पण आहे का जागे तुम्ही ऐका बरोबर का आम्ही सांगेल तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांनी काय काय केलं धर्माचं पण आता अभंगाचं चिंतन आपण चरण वगैरे नाही काय तुम्ही फक्त थोडक्यात चरित्र सांगतोय राजांचा जन्म कधी झाला काय हे सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच आहे पण जो अद्भुत इतिहास आहे ना जो मावळ्यांनी कार्य केले कुठल्या चित्रपटाचा आता सगळ्यांना माहिती आहे तानाजी चित्रपट तानाजींचं कार्य म्हणजे तानाजी मालुसरेंचं कार्य काय सोपं नाही आता उगाच तुम्ही सगळ्यांनी विनंती केली म्हणून हा विषय सांगायचा हा विषय थोडा मोठा आहे बरं का 20-25 मिनिटं जाते त्या चरित्रात पण 20-25 मिनिटात आपल्याला आठवतं हे खरंच आपल्या डोळ्यात पण असं येतात इतकं जबरदस्त कार्य आहे अंगावर काटा येतो इतकं जबरदस्त कार्य आहे दादा मंडळी अंतकरणातून सांगेल बरं का बाबा अंतकरणातून सांगेल सगळ्यांनी अंतकरणातून ऐका एवढंच प्रसंग सांगून सेवेला वाटलं असतं पूर्ण विराम देईल प्रसंग मोठा आहे राजेंचं कार्य मोठं आहे हेच तर धर्माचं पालन आहे करणे पाखंड खंडन काय राजेंनी कार्य केलं ऐका ना तानाजी मालुसरेंचा प्रसंग म्हणजे सोपा नाही चित्रपटात आणि रंजक दाखवतात आणि काही भूमिका चुकीच्याही दाखवतात इतिहासात भेद आहे रणजित देसाईंनी इतिहास वेगळा दिलाय अनेकांनी इतिहास थोडा वेगळ्या पद्धतीने दिलाय त्या वेगळ्या पद्धतीने मांडलाय पण या लोकांना मानावं का लागेल त्यांनी शिवचरित्र मांडलं बरं का म्हणजे छत्रपती शिवाजीराजे पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या कार्यात जिवंत केले हे खूप महत्वाचं आहे नाहीत नाही ही लोक आपल्यात कुठे आहेत का माझ्या जगद्गुरु तुकोबाला दिसत आहेत का तुका म्हणे मरणची सरी पण उत्तमची वरे कीर्ती मागे तुमचं फक्त मरण सरतं बरं का पण कीर्ती उत्तम मागे होती अरे 350-400 वर्ष झाली म्हणजे छत्रपती शिवाजीराजे देहानं नाही पण त्याच्या कार्यानं तिथे जिवंत आहेत गेले दिगंबर ईश्वर विभूती अरे तानाजी मालुसरे म्हणजे काय जबरदस्त तानाजी मालुसरेंचं बलिदान आहे बाप अरे कोण ताना छत्रपती शिवाजी राजांचा प्राण होता बरं का ताना राजांनी काय या मावळ्यांना संस्कार दिले काय राजांनी यांना शिकवण दिली असावी अरे कुठून कुठून हे तेज आलं कुठून कुठून हा पराक्रम आला या मावळ्यांच्या हे सगळे राजेंचे संस्कार आहेत म्हणून सांगितलं छत्रपती शिवाजी राजांची जयंती 365 दिवस जरी साजरी केली ना तरी त्यांचे उपकार भेटणार नाही हे फक्त बोलायचं काम नाही हो शिवचरित्र नुसतं ऐकायचं काम नाही कीर्तन हे अंमलात आणायच्या गोष्टी आहेत तानाजी मालुसरे अरे महासाहेब जिजाऊ पहा 23 किल्ले आहेत त्या ठिकाणी पुरंदरचा तह झाला होता राजांना काहीच समजत नव्हतं कुठून सुरुवात करावी राजा सांगतायत महासाहेब पद्मावती माचीवर सहज वार्ता चालू आहे आणि सहज वार्ता चालू असताना राजे सांगतायत महासाहेब लई काळजीत आहे हो नाही राजाला विचारतो बघा आईचा आणि मुलाचा संवाद आहे पण हा संवाद वेगळ्या पद्धतीने सांगेल तुम्हाला ओ राज अहो नाही काळजीत नाही मासाहेब काळजीत दिसताय सांगा ना कशा पाहिजे काळजी नाही हो राज सहज पाहिलं ईशान्येकडे पाहिलं पद्मावती वाचीवर ईशान्येकडे पाहिलं आणि मासाहेब सांगतायत राज कोंढाणा दिसतो का जी कोंढाणा म्हणजे तो सिंहगड बरं का पुण्यात आहे अतिशय देखणा दुर्लभ असा तो गड आणि इतका खतरनाक गड तो कुणी राखला तो पण सांगेल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय का राजा कोंढाणा दिसतो का जी राजा सांगतात हो मासाहेब दिसतो की कोंढाणा त्यात काय नवं नाही राज नीट पहा कोंढाणा दिसतो का
मासाहेब दिसतो किती कोणाला नाही राजा सांगा ना राजा सांगतायत मासाहेब दिसतो कोणाला पुढे बोला मासाहेब सांगतायत राजा त्या कोंढाण्यावर फडकणारं दुश्मनांचं निशाण दिसतंय का राजा हो मासाहेब दिसतंय मग तेच राजा आमच्या डोळ्याला जखमा करून जाते आमच्या डोळ्याला जखमा होत आहेत त्या निशाणानं इथं कोणता रंगबिंग नाही बरं का पुढे दुश्मन नाही तर रंगात अडकवताना जाती परत असं नसते ती एका ठिकाणी सहज बोललो होतो परत जाऊन द्या तिथपर्यंत जात नाही चला पुढे जातो राजाचं निशाण केव्हा एकदा उतरेल ते हिरवं निशाण खाली बघा निळा घ्या पिवळा घ्या कुठला बी घ्या ज्या टाकून कुठल्या ह्याच्यात नाही मांडलेला अनेक जाती धर्माची लोक आहेत आजी इथं बसलेली अध्यक्ष उपाध्यक्ष इथं आहेत ना अनेक जाती धर्माची इथं सरपंच आहे सगळे एकत्र येऊन नांदतात ना हेच तर राजांचं कार्य आप मुस्लिम कीर्तन काय इथं बोलतोय म्हणजे राजांमुळे बोलतोय उगाच मला बोलावलं असतं तुम्ही राजांची कृपा आहे मादारी मेहतर असेल मी बाबा मादारी मेहतर त्यावेळेचा आमचे वडील हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार नूर मोहम्मद महाराज आता नूर खान असतील उगतच आहे का ही परंपरा आहे अशीच नाही चौथी पाचवी पिढी चालू झाली आता माझी 2 मुली आहेत मला मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोटी मुक्ताई इथं कुठे दिसते का जात तुम्हाला कुठे दिसतो का धर्म आपला अंतकरण पाहिजे ते काम करण्यासाठी मासाहेब तो गड कोणी राखला मासाहेब माहिती का शब्द पहा बरं राजांचं मासाहेब सांगतात मला काही माहिती नाही राजा मासाहेब तो गड उदयभानाने राखलाय मासाहेब तो गड घेणं सोपं नाही उदयभान म्हणजे तसाच तो अफजल खानागतच बरं का 7 फुटाचा उदयभान कडवा राजपूत आहे मासाहेब एका तलवारीच्या वारात 10 जण खलास करतो मासाहेब गड घेणं शक्य नाही आणि ऐका ना मासाहेब 2000 कडवर राजपूत आहेत ते राजपूत इतकं खतरनाक ना दादा एक तलवारीचा वार केला तर 5 जण झोपायची इतकी खतरनाक राजपूत आणि राजेंना ते समजेनाच मासाहेबांना काय उत्तर द्यावं मासाहेब सांगतायत राजा तुमच्या मुखात नाही हे शब्द शोभत नाहीत राजा सांगायला घेणार का गड या धर्माचं पालन करण्यासाठी मासाहेबांना राजांनी शब्द दिला राजा सांगतायत मासाहेब हा शब्द या राजाचा आहे मासाहेब या शब्द या राजाचा या स्वराज्य संस्थापकाचा आहे मासाहेब शब्द देतो येत्या अष्टमीला कोण नाण्यावर भगवा फडकलेला असेल मासाहेब भगवा फडकलेला असेल सांगून गेलो मी तिथं प्रॉमिस जे होता हीच कमिटमेंट आहे ना हेच प्रॉमिस आहे ना प्रॉमिस येऊन गेला स्टेटस होती प्रत्येकाची काय प्रॉमिस आहे मासाहेब भगवा फडकलेला असेल प्रॉमिस इसको बोलते कमिटमेंट इससे अलग क्या हो सकती है राजांनी सांगितलं शब्द दिला आणि तेवढ्या तानाजी मालुसरे तिथं आलेले आहे त्यांचे बंधू सूर्याजी धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा त्या ठिकाणी आलेले आहे ताना अगदी आनंदात हातात मुख आलाय राज मासाहेब सांगतात राजा आपला तानाला मासाहेबांच्या हृदयाचा प्राण होता दादा ताना म्हणजे काय सोपा नव्हता बरं का हे नॅशनल कॅरेक्टर हे राष्ट्रीय चरित्र होतं एकटं आणि मासाहेब सांगतायत ताना आला बघा राजा सांगतायत ये ताना आला कशा पायी आला नाही राजा तुमची आठवण आली नाही ताना सांग ना पण काहीतरी बात असावी तू आलायस एवढ्या आनंदात राजा काही नाही हो राजा रायबाचं लग्न काढलं रायबाचं राजा माझ्या लेकराचं लग्न काढलं लेकराचं आणि लेकराच्या लग्नाच्या अक्षरा तुम्हाला द्यायला आलो निमंत्रणाच्या राजा तुम्हाला यावं लागेल मासाहेब काय पाहता तुम्हालाही यावं लागेल राजा तुम्हालाही यावं लागेल राजा सांगतायत येताना कधी ये लग्न सांगितलंय त्या अष्टमीला नवमीला लग्न आहे राजा सांगतायत येताना अर्धे आनंदाची बात आहे तुझा चेहरा हसतमुख पाहून मला बी आनंद झाला पण मला नाही येता येणार बरं का राजा तुम्ही नाही येणार अरे राजा माझ्या लेकराचं लग्न म्हणजे काय कुणाचं परक्याचं लग्न करायचं राजा तुम्ही जर माझ्या रायबाच्या लग्नाला येणार नसाल राजा तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही राजा तुम्हाला यावं लागेल नाही रे ताना मला नाही येता येणार मासाहेब येतील मासाहेब सांगतायत ताना मी येईल राजेंना आग्रह करू नकोस तो तानाच होता ना राज कसं होईल रायबाचं लग्न तुम्ही नसाल तर यावं लागेल राजा येताना येडा करत तुला सांगितलं ना नाही जमणार मला यायला राजा सांगणार पण कशा पाहिजे येताना मला मोहिमेवर जायचंय म्हणून नाही येता येणार असली कसली मोहिमे माझ्या रायबाच्या लग्नाला तुम्ही येणार नाही मोहिमेवर जाणार नाही येताना तुला नाही सांगू शकत मासाहेबांना शब्द दिलाय मासाहेब सांगतात येताना राजेंनी गड कोंढाणा मोहीम घेतली आणि ती मोहीम पूर्ण करूनच आता राजे पूर्ण केली मला शब्द दिलाय राजेंनी तानाजी मालुसरे सांगतात राजा अरे राजा या देहाने या हाताने आयुष्यभर सेवा केली की राजा तुमची काय मागावं याच्यात पहा बरं का राजा या हाताने आयुष्यभर सेवा केली की राजा तुमची काहीच मागितलं नाही आयुष्यात काहीच मागितलं नाही हा ताना असताना तुम्ही घरावर जाणार आम्ही वरबाद म्हणून नाचायचं करायचं अरे ताना तू येडा करे अरे रायबाचं लग्न आहे कसला आग्रह करतोय नाही राजा आग्रह कसला नाही धरत मोहीम फक्त पाहिजे होती म्हणून विचारलं किती सहज बोलला ताना फक्त मोहीम पाहिजे होती राजा म्हणजे लग्न पोराचं आताचं काय म्हणेल ताना रायबा एक तर 35 वय होत आले पोराचं लग्न ठरला आता कसं काय लग्न ठरतंय तुम्ही मोहिमेवर जायचं चाललाय होय या आधी की बात आहे वो जबी की बात थी तुम्ही जागे ना आवाज येतोय का
ऐका बरं का दादा, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि तानाजी मालुसरे सांगतायत राज नाही ना काय मागितलं राज सांगतायत ताना हे शक्य नाही. पुढचं बोल मासाहेब लग्नाला जा, नंतर मी आशीर्वाद द्यायला येईल मोहीम झाल्यावर. ती मोहीम काही सोपी नव्हती. आणि राज ही वार्ता करत असताना तानाजी मालुसरे यांच्या डोळ्यात अलगद अश्रू आले. तानाजी मालुसरे सांगतायत राज आयुष्यभर काहीच नाही मागितलं राज. आयुष्यभर तुमच्या पायाजवळ राहिलो ना राज. एकही गोष्ट मागितली का सांगा बरं राज. मग माग की ताना, मी कुठं म्हणलो तुला काय मागू नको. नाही राज मागणार आहे, पण तुम्ही घेणार का? हे वचन द्यायला लागेल या तानाला तुम्हाला. ते वचन होतं बरं का, ती कमिटमेंट होती, ते तुटत नव्हतं वचन. अरे येताना अरे येडा का माग की, अरे माग नव्हता या राजाच्या देहातला प्राण जरी मागितला असता झाला तरी हा राजा तुझ्यासाठी अर्पण करेल. माग काय हवं ताना? तानाजी मालुसरे सांगतायत राजा वचन द्या. राजांनी सांगितलं वचन ताना दिलं, माग काय हवंय? राज बघा बरं का, हे ताना वचन दिलं ना या स्वराज्य संस्थापकांनी. मग राज तुमच्या देहातला प्राण देणार ना राज? नका देऊ मला राज, तुमच्या देहातला प्राण नाही पाहिजे राज. मग बोल ना ताना, राज तुमच्या देहातला प्राण नको राज, पण ही कोंडाण्याची मोहीम माझ्या पदरी घाला राज, माझ्या पदरी. बघू बरं कोण मागं नसतं आता. पोराचं लग्न नाही आता सोपं नव्हतं बरं का. हे डोळ्यासमोर ना इथे इमॅजिन, इथं चालू आहे ही लढाई, ही युद्ध, ही वार्ता, ही बात. इमॅजिन करा, कल्पना करा, इतकं खतरनाक जबरदस्त विलक्षण प्रेम होतं ना या मातीवर. किती प्रेम असावं. राजे निशब्द झाले, वचन दिलं होतं, प्रॉमिस दिलं होतं जाताना. पण ताना तुला एक गोष्ट माहिती का ताना? येताना अरे उदय भान राठोड लय खतरनाक अवलाद आहे ताना. अरे एका झटक्यात 10 जण झोपवतो. राजपूत आहे, कडवा राजपूत, 2000 कडव्या राजपूतांनी तो गड राखलाय ताना. अरे सोपं नाही रे ताना. तानाजी मालुसरे सांगतात राजा तुमचा मावळा आहे हा ताना घाबरतो का, भीतो का असं तुम्हाला वाटलं? असू द्या की तो उदय भान एका झटक्यात 10 जण झोपील, पण हा ताना बी या महाराष्ट्रातली अवलाद आहे राज. आता त्या नाही ना दादा. वातावरण सगळं शांत झालं होतं. तानाजी मालुसरेंचे शब्द मा साहेब पाहतायत आणि तानाजी मालुसरेंना विडा दिला. निळी शाल निळा सेला अंगावर पांघरला आणि जायला यशस्वी व्हायला सांगितलं. मा साहेबांना तानाजी मालुसरे विचारतात, मा साहेब लग्नाला जावं बरं का रायबाच्या नाही आलो तर? असं कशाला विपरीत बोलतो ताना. आणि त्या ठिकाणी राजेंना ताना जाता जाता एक मागून गेला. राज हो राज, अजून एक मागू का राज? देणार का राज? ताना आता तू एवढी मोठी मोहीम मागितली जिथं सैतानाच्या तोंडात झाला ना, आता काय मागतो ताना? नाही राज एकच मागतो, द्याल का राज? बोल ना ताना. राज आता ना गड घेणारी तुम्हाला कसं समजेल, कसं समजेल? गवताची गंज पेटवत, गवताची गंज पेटवत आणि समजून जायचं तानाने गड घेतला. पण राज अजून एक वचन देतो, जोपर्यंत गवताची गंज पेटत नाही ना राज, तोपर्यंत हा ताना या देहातला प्राण सोडणार नाही राज. वचन आहे तुम्हाला, वचन आहे. काय वचन द्यावं, काय कमिटमेंट? एवढं सोपं होतं का? ते उदय भानाशी लढणं म्हणजे सोपं नाही. ते काय रजनीकांतची लढाई नाही. एक रजनीकांत ते टीव्हीत होतं बरं काय, आणि रिअल चाललं होतं. हे रिअल होतं, रियालिटी आहे. रियालिटी मानतोय तुमच्या समोर, सत्य, अगदी सत्य. फक्त डोळ्यासमोर आणा प्रसंग, डोळ्यासमोर आणा नाही का, अगदी अंतकरणाला लागेल. राज या तानाच्या देहाला भेटायला येईल का एवढंच मागतो. फक्त भेटायला येणार राज या तानाला. घेणार तानागड. मासाहेब सांगतायत येताना आता तुझ्यासाठीच पालखी सजून ठेवली की येईन की तुझा राजा. राजू बघा बरं का, तुम्हाला बघितल्याशिवाय हाताना डोळे भेटणार नाही राज. शब्द आहे हातानाचा. अरे काय प्रेम आहे, विलक्षण प्रेम आहे. राजा सांगतायत अरे ताना आता किती सतवशील, झालं लवकर. तानाजी मालुसरे निघाले, घरी गेले. घरी सावित्री आहे बरं का, पत्नी आहे. तानाजी मालुसरे म्हणतायत सावित्री ओळखीये, पत्नी ओळखीये. युद्धावर निघाले तानाजी मालुसरे आणि सावित्री ओळख असताना अलगट डोळ्यातनी अश्रुधारा वाहतायत. आणि पत्नी सांगतीये का हो रायबाचं लग्न सोडून निघाला का? नाही का, तसं काही नाही. नाही पण रायबाचं लग्न नाही करायचं का? करायचंय की. माझा राजा येईल की लग्नाला, माझा साहेब पण येतील की, पण तुम्हाला बी यावं लागेल की. नाही तुम्हाला सांगता येणार. सावित्री कशासाठी रडती ग? अगं कशा पायी रडती? माझ्या राजासाठी निघालो का? सावित्री रडू नको, तुझ्या डोळ्यात अश्रू चांगले नाही दिसत. ए सावित्री रडत्या मुखानं पाठवणारेस का मला युद्धावर? सावित्री रडू नकोस का? नाही हो, परत येताल का नाही याची काळजी वाटते. आणि पत्नी रडत असते बरं का ज्यावेळेस तो पती निघालेला असतो ना. हाच प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा. कधी सैनिक चाललेला असतो ना लढायला,
तो वीर सैनिक वीर जवान ज्यावेळेस या भारत मातेसाठी लढायला चाललेला असतो ना, त्यावेळेस ज्यावेळेस पत्नी ओवाळीत असते ना, तिच्याही डोळ्यात पाणी असतं आणि विचारते, लेकरं असतात, छोटी छोटी लेकरं असतात, 2-3 वर्षाची मुलगी असते, 2-3 वर्षाचा 4-5 वर्षाचा मुलगा असतो, ती लेकरं विचारतात, किती म्हणतो प्रेमाला छोट्या मुलीला, ए दीदी जातो का दीदी? नाही बाबा, दिवाळी लवकर चालेल, 2-3 महिन्यावर तुम्ही येणार आहात ना, एवढी मोठी सुट्टी घेऊन आलो होतो, परत अर्धवटच चालला. येईल ग बाळा, येईल दिदू तुझ्यासाठी येईल ना. युद्धावर चाललेला असतो तसा माझा ताणा चालला ना माझ्या रायबाचं लग्न सोडून, तसाच तो सैनिक दोन्ही प्रसंग एकाच वेळी सांगेल, कोण यमाला थांबवतो बघा, कोण थांबवतो यमाला. दिदू जातो का दिदू? नाही हो बाबा, चाललाच आहात, मला माहिती की तुम्ही जाणार आहे, यावेळेस जास्त शत्रू मारून येणार आहे मला माहिती की, पण येताना फटाकडे घेऊन येणार ना मला, यावेळेस लवकर या बरं का बाबा, वाट बघीन तुमची दिदी. ते बाळ सांगत असतं, जाऊ नका ना तुम्ही. नाही जावं लागेल. सावित्री सांगत असते त्या मुलांकडे पाहून, जसे रायबाकडे पाहून सावित्री रडत असते ना, तशीच त्या सैनिकाची पत्नी रडत असते बरं का दादा. तेवढ्यात ते अश्रुधारा वाहत असतात. अजून थांबले असते महिनाभर, मुलांना थोडस खाऊ आणलं असता, थोडं त्यांच्याबरोबर थांबले असते, थोडा त्यांना वेळ दिला असता. नाही का, आता नाही वेळ देता येणार, आता जावं लागेल. मुलं थांबवत असतात, लेकरं थांबवत असतात. लेकरांची भाषा कुणाला कळावी, काय अंतःकरण त्याचं. अरे खरंच त्या फटाकड्यांची वाट बघत असतात बरं का. अरे खरंच त्या बापावर आकाशकंदील लावायचा असतो दिवाळीला, पण माहिती नसतं त्या बापाला की मी परत येईल का नाही. अलगदपणे कधी डोळे मिटून जातो ना बाप, कधीच कळत नाही बरं का. ते प्रेम असतं बरं का, रडता येत नाही पुरुषाला कधीच, तो दाखवत नाही, पण अंतःकरणात लेकरांसाठी आणि पत्नीसाठी, आईसाठी, बापासाठी आणि या देशासाठी, मातेसाठी प्रेम असतं बरं का त्याच्या हृदयात. जाताना ते अंतःकरण झालेलं असतं ना, तर माहिती असतं ती आई काय सांगत असते होती का. आई पण ओळखी नाही, सांगते, जा बाळा, ए बाळा, अरे चाललास ना, आई जातो का आई, काळजी नाही ना करणार आई, या लेकराची काळजी नाही रे लेकरा, नाही काळजी करणार, जातोयस ना, या आईसाठी लई जगलास रे, लई जगलास, आता तुला भारत आईसाठी जगायचंय, जा बाळा जा. अरे काय ते आईचे शब्द ते प्रेरणा देऊन जात आहे. आणि निघाले तानाजी माणूस त्याने सावित्रीला सांगताय, सावित्री लडक्या तोंडानं मला पाठवू नको सावित्री, निघालोय मी युद्धावर. आणि मंडळी तानाजी माणूस तरी निघालेले आहे, त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू आहेत सूर्याजी आणि शेलार मामा ह्या युद्धात नाहीत बरं का. थोडा इतिहास, थोडा कल्पनेवर चालत नाही, इतिहास थोडा अभ्यासावा लागतो. शेलार मामा या युद्धात नाहीये. कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती, कोणतर मोठं घरात पाहिजे म्हणून शेलार मामा लग्नाला होते त्या ठिकाणी उमरटला. शेलार मामा युद्धात नाहीये. सूर्याजी मालुसरे फक्त आणि तानाजी मालुसरे ही 2 लोक आणि 400 मावळे 2000 बरोबर लढायला चालले. निघाले कोंढाणा 2 वाटा, एक पुणे दरवाजा आणि दुसरा कल्याण दरवाजा, तिसरी वाट नाहीये कोंढाण्यावर जायला, इतका जबरदस्त गड आहे. चौकी पहारा, बंदी पहारे, राजपुतांनी राखला कोंढाणा, त्यांचा सुभेदार आहे त्या ठिकाणी उदयभान राठोड. जाणं सोपं नाहीये, कडा अगदी सरळ कडा, एकच वाट, तो द्रोणागिरीचा कडा, त्याच्यावरून जाऊ शकतात. तानाजी मालुसरेंना समजेना, तितका सरळ करा, असा तास दिला होता बरं का तो कडा, तिथून काय दुश्मनी. उदय भानाने विचार केला, इधर से कैसे क्या दुश्मन आ सकता है, इम्पॉसिबल होतं, नाही दुश्मन येऊ शकत नव्हता. तिथं बंदी पहारा नाही, चौकी पहारा नाही, काहीच नाही. पण तानाजी त्या ठिकाणी कोण गेलो दोर टाकायला, मग आम्हाला आठवते यशवंती नावाची गोष्ट. हे यशवंती आठवते ना, पण यशवंती हे पात्र एक काल्पनिक आहे बरं का. निनाद बिडेकर, रणजित देसाई, पुरंदरे बाबा अनेकांचा इतिहास अभ्यास तुम्हाला कळेल. त्या ठिकाणी बघा, यशवंत घोरपडीला प्रशिक्षण देता येतं, पण ते इंग्लंडमध्ये संशोधन झाले, पण इच्छित वेळेस मालकाचा ऐकल का नाही सांगता येत नाही, प्रशिक्षण देता येतं. घोरपड नव्हती. यशवंत घोरपडे नावाचा हलक्या वजनाचा मावळा होता, ज्याच्यात हे स्किल होतं की तो दोर टाकेल, वरती जाऊन दोर बांधेल. ए घोरपडे बंधू, तुमच्या बलिदानाची वेळ आली, चला. तानाजी मालुसरेंनी आवाज दिला, घोरपडे बंधू गेले दोर बांधला, वरती दोर घेऊन गेले, दोर बांधला, खाली दोर सोडला. तानाजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं, सूर्याजी मालुसरेंनी दुसरं पाऊल टाकलं आणि निघाले 400 गावले 2000 बरोबर लढायला. सब 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 कर करतायत आणि गड चढून गेल्यानंतर तानाजी मालुसरे सांगतात, हे मावळ्यांनो, गड बेसावू दे तोपर्यंत घ्यायचा, एकदा उदयभान जागा झाला की आपली काय खैर नाही. लय खतरनाक आहे मावळ्यांनो, तो काळजी करू नका, गड झोपलाय तोवरच आपल्याला गड घ्यावा लागेल. आणि यांच्या मशाली पेटलेल्या दिसल्या आणि ते राजपूत जागे झाले. राजपूत सांगतायत, कोणीतरी गडाकडे येतंय, अरे कोणीतरी गडाकडे येतोय. आणि तानाजी मालुसरेंना प्रत्यक्ष आठवत होता, राजांचे शब्द आठवत होते, राजे धर्माचं पालन करण्यासाठी राजे काही करील हाताना, राजे जोपर्यंत गवताची गंध पेटत नाही ना राजे, तोपर्यंत तानाजी हातला प्राण सोडणार नाही राजे. वचन दिलं राजे. त्यावेळेस पण विचारत होते रायबाच्या लग्नाचं काय, आणि त्यावेळेस मी ताना सांगत होता, राज आधी लगीन कोण ठाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तिथं सांगून दिला प्रत्येक शब्द सांगत होता. आणि
400 जणांबरोबर 500 जणांबरोबर लढणार होते. सोपं युद्ध नव्हतं. तलवारीला धार लावून घ्या मावळ्यांनो. कोणी तलवारी खाली टाकल्या तर त्याला सोडा, तलवार उगवली तर त्याला तिथल्या तिथं कापा. चला मावळ्यांनो, कर 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 फिरत मावळ्यांच्या तलवारी निघाल्या. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे आणि शत्रू जवळ आले आणि त्याच ठिकाणी तानाजी मालुसरेने एक सिंह गर्जना केली. हे मावळ्यांनो, चला बलिदानासाठी तुमची वेळ आलेली आहे. हर हर आज म्हणले असते ते प्रसंग किती खतरनाक आहे. अरे गरगर तलवारी फिरत्या, क्षणात मृत्यू पुढे. आज म्हणले असते का महादेव तुमच्याकडून आलं पाहिजे मायबाप महादेव. ही सिस्टीम चालत तरी मी कसं चालून तुमच्या समोर बोलतोय का नाही, तुम्ही का नाही म्हणत बरं? सगळ्यांनी म्हणा बरं का महादेव मला पुढे युद्धाचा नियंत्रण येणार नाही. वातावरण कसं तरी असू द्या, राजे वातावरण करता, तुम्ही फक्त महादेव म्हणा. युद्ध लढाई आपण पुढे चालू करू. तानाजी मालुसरेने सिंह गर्जना केली. हे मावळ्यांनो, हाना कापा. हर 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 महादेवची सिंह गर्जना झालेली आहे आणि त्या ठिकाणी शत्रू पुढे धावून आलेला आहे. अरे राजपूत एक राजपूत 5 जण कापतो, एक राजपूत 5 जण कापतो. आमचा मनाठा पाहतोय. अरे जबरदस्त वार होत आहे. सब 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 वार होत आहेत. कर 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 गोल गोल तलवारी फिरतायत, दानपट्टे फिरतायत, वार होत आहेत. तानाजी मालुसरे तर असे लढत होते ना, माझा त्याला एका झटक्यात 7-8 जण माणूस होता. माझा सूर्य पाहत होता काय माझा दादा लढतोय. विलक्षण लढत होते तानाजी मालुसरे. एका सपक्यात 7-8 जण मारत होते. का मारत होते? धर्माचे पालन करणे पाखंड खंड. फक्त राजेंना एक शब्द दिला होता बरं का सरपंच, एकच शब्द दिला होता राजेंना त्यांनी. राज जोपर्यंत गवताची गंज पेटत नाही ना राज, तोपर्यंत या देहातला प्राण तोडणार नाही. ताना तो पण नव्हतं, पण ते उदय पण अजून जागा झालेला नाहीये. युद्ध चाललंय, सप्तवार होत आहे, रक्ताच्या थारोळ्यात सगळे पडतायत. पण इथे एक चांगली गोष्ट होत होती. चांगली पक्वासामुळे आवाज येतोय माझा, येतोय ना आवाज येतोय ना पक्वासामुळे? हा बरोबर खळूच होतो. हा या ठिकाणी चांगली एक गोष्ट होत होती. एक मावळा मरत होता त्यावेळेस 5 रजपूत धारातीर्थी पडत होते. आमचे मावळे इतके पिसाळले होते, जबरदस्त वाद होत होते. आणि कुणीतरी जाऊन उदय भानाला सांगितलं की कुणीतरी भलतीच माणसाने इथं. आणि या ठिकाणी उदय भान जागा झालेला आहे. उदय भान 7.5 फुटाचा 7 फुटाचा उदय भान. अरे कसले संशय, कसले ढाल. आणि उदय भान तानाजी मालुसरेंच्या समोर मारायला पाहतोय. तानाजी एका झटक्यात 6 जण काढतोय. अरे हे घ्या, अरे त्यांच्याशी कशाला लढतो, या मर्दाशी लढ. अरे मेरे साथ लढेगा क्या? तानाजी मालुसरेंनी नजर रोखलेली आहे. उदय भानाकडे तानाजी मालुसरे पाहत आहे आणि तानाजी मालुसरे सांगतात अरे घाबरतो का हाताना? अरे मोडल पण वाकणार नाही, जात मराठ्याची सांगणारा हा तानाजी मालुसरे. आणि दोघांचे देह एकमेकांवर आपटले. मंडळी या ठिकाणी खरं युद्ध सुरू झालंय. सब 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 वार होत आहे. छाताडावर वार होत आहे. तानाचा वार उदय भानावर, उदय भानाचा वार तानावर. एका इंद्राचा वार इतकी ताकद आहे, एका जमाचार्याने इतकी जबरदस्त ताकद आहे, जबरदस्त लढत आहे. एकाला गड घ्यायचा होता, एकाला गड घेऊ द्यायचा नव्हता. सब 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 वार होत होते. आणि या ठिकाणी मावळे लढत होते. जवळपास 1,500 रजपूत मारत आणले होते. 500 रजपूत मारायचे राहिले होते. आणि आमचे मावळे 300 शिल्लक होते. सूर्याजी अजूनही लढत होता. पण तानाजी मालुसरेंच्या देहावर वार झाले होते. वार इतके वार झाले होते ना, तिथं काय वार आहे का? अरे एक जबरदस्त उदय भानाचा वार ढालीवर पडला, ढालीचे 2 तुकडे झाले. हाताला गुंडाळलं, कापड गुंडाचा गुंडाळला. हातावर वार घ्यावेत कुणासाठी? फक्त आपण इथं शांतपणे कीर्तन ऐकतो ना, त्यांनी हातावर वार घेतले म्हणून कीर्तन ऐकतो बघा. नाही ते इथं आपण बसू शकलो नाही. काय चाललं असतं तुम्ही इमॅजिन करा. हातावर वार घेतले, हातावर ताण आली, हात तुटावर आहे तानाचा. इतक्या देहावर जखमा झाल्या, लय जखमा झाल्या देहावर. काहीच समजत नव्हतं, भदीर झालं होतं पूर्ण अंग. डोक्यापासून ते नखापर्यंत जखम व्हायला जागा शिल्लक राहिली नव्हती. सूर्याजी मालुसरेंच्या डोळ्यात अलगद पाणी येत होतं, पण तरी सूर्या लढत होता. दादाला थांबू शकत नव्हता. दादाचं विलक्षण प्रेम होतं दादावर, लई प्रेम होतं सूर्याचं. फक्त सूर्य आठवण काढत होता. राजे काय विचार करतील आणि कोणती पालखी घेऊन येणार आहे तानाला घ्यायला, काय होणार होतं पुढे? देहावर तर एकही जागा राहिली नव्हती, तिथं जखम होणार राहिली नव्हती. त्रास होत नसेल कारण देहावर जखमा झाल्या होती इतक्या, तरी लढत होता ताना, तरी लढत होता ताना. आणि तानाजी मालुसरेंचे वार उदय भानावर होत आहे. आणि उदय भानाचा पुन्हा एकदा वार तानाजी मालुसरेंवर झालेला आहे. हात तुटलेला आहे. आणि त्या क्षणी तानाजी मालुसरेंनी उदय भानावर बी तेवढेच वार केले होते. अरे उदय भान जरी आवणार असता, सैतान असताना, तरी तानाच्याही देहात माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचे विचार होते डोक्यात. आणि त्या ठिकाणी ताना
तानाजी मालुसरेंचा वार आणि उदय भानाचा वार झालेला आहे. उदय भानाने तानाजी मालुसरेंवर वार केलेला आहे आणि त्या क्षणी तानाजी मालुसरेंची समशेर उदय भानाच्या हृदयात आणि तानावर वार एकाच ठिकाणी दोन्ही खापकन खाली पडले. दोघं पण खाली पडले. काहीच समजेना. सुन्न असं वातावरण झालं. फक्त 300 गडकरी कापायचा राहिला होता. आमचे 250 मावळे राहिले होते. सूर्याची लढत होता. ताना खाली पडला होता. पण आता ताना जिवंत आहे, जागा आहे का संपलाय कुणालाच माहिती नव्हता. पण उदयभान संपलेला होता बरं का. उदयभान संपलेला होता. काही विलक्षण प्रेमी पण तानाचे हात हलतायत, बोट हलतायत, पाय हलतायत. सूर्याजीराव गेले आणि पाहतायत मावळ्यांनी बघितलं आपला सुभेदार पडलाय. मावळे पाहतायत सुभेदार पडला. गड जिंकत आणला होता. मावळे पळून लागले, निघाले, भिले मावळे घाबरले आणि सूर्याजीराव आवाज देत आहे, ए भ्याडांनो, अरे कुठं पळता? कुणाच्या औलादी तुमच्या? अरे वीरांच्या औलादी आम्ही, वीर झुंजार. अरे फिरा माघारी तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि फिरता करे पळता करे दोर कापलाच्या दोराने वरती आले होते. तो दोर कापला आणि मग सूर्याजीराव मावळ्यांना सांगतात, हे मावळ्यांनो, जायचंय ना जा, कुशाल जा, उड्या मारून. वाक्य ऐका बरं सूर्याचं. सूर्याजीराव काय सांगताय, उड्या मारून पडाल आणि मराल तर भ्याड समजले जाल आणि मावळ्यांनो लढून मराल ना तर इतिहासात नाव कोरलं जाईल फिरा माघारी. आता प्रत्येक मावळा तानाजी मालुसरे भासत होता. पुन्हा एकदा प्राण गेला नाही अजूनही का हो राज. शब्द देतो हाताना, जोपर्यंत ती गवताची गंज पेटवणार नाही ना राज, जोपर्यंत भगवा फडकवणार नाही ना राज, तोपर्यंत या देहातला प्राण नाही सोडणार राज. मग त्रास होत नसेल का? इतक्या जखमा झाल्या होत्या ना छाताडावर, इतक्या जखम व्हायला जागा राहिली नव्हती. राजेंना आठवत होता ताना आणि मावळ्यांना अलगदपणे विचारत होता, हे मावळ्यांनो, हे मावळ्यांनो, अरे ऐकताय का? कुणीतरी ऐकताय का माझं? अरे नाही रे बोलतायत, प्राण नाही रे उरला शरीरात. हे मावळ्यांनो, अरे घेतला का नाही? घडलंय, त्रास होतोय रे, यम येऊन थांबणार माझ्यासाठी. अरे सांगा ना मावळ्यांनो, कधी गावताची गंज पेटवणार आहे? या तानाच्या देहाला इतका त्रास होत होता ना दादा. मी जसं सांगितलं तसा सैनिक, तो वीर जवान त्या ठिकाणी पत्नीला भेटून, आईला भेटून, मुलांना भेटून चालला होता ना. आणि त्या ठिकाणी जसा माझा ताना लढतो ना, त्या ठिकाणी तो सैनिक लढतो. त्याच्याही छाताडाची चांदणी झालेली असते बरं का गोळ्या लागून. किती शत्रू मारतो तो, किती मारतो त्यालाच माहिती, त्याला अभिमान असतो. आणि जेव्हा छाताडाची चांदणी होती ना, तानाला आठवत होते राजे, तानाला आठवत त्या मासाहेबची जाऊ. कारण रायबाचं कुणाला वाटतं मुलाच्या लग्नात नाही जाऊ? आठवत होता रायबा, आठवत होती सावित्री. प्रत्येक क्षण माझ्या तानाला आठवत होता. जसा तो वीर सैनिक जातो ना, जाताना सांगून गेलेला असतो पत्नीला, येईल का नाही माहिती नाही, लेकरांना सांगून गेलेला असतो. मग मला सांगा, एवढ्या गोळ्या लागल्यानंतर त्याला आठवत नसेल का त्याची ती जी छोटीशी सांगत होती, बाबा जाऊ नका एवढ्या वेळेस, बाबा गेला तर फटाकडे घेऊन येणार आहे का दिवाळीला? कुठला बाप यावेळेस फटाकडे घेऊन येणार असेल? कुणाची वाट पाहत असते ती लेकरू? छोटी मुलगी वाट पाहत असते. इमॅजिन करा ना, स्वतःला त्या ठिकाणी ठेवा ना, लक्षात येईल ना आपल्याला काय वेदना आहेत त्या सैनिकाच्या. कोण म्हणतं माझा ताना जिवंत नाही? अजूनही माझा ताना जिवंत आहे. त्या वीर सैनिकांच्या रूपात ते जवान लढतात ना, तेच माझे तानाजी मालुसरे अजूनही तिथे जिवंत आहेत. प्राण चाललेला असतो तानांचा, हे सूर्य आला, घेतला का नाही गड? तसंच त्या सैनिकाला गोळ्या लागलेल्या असतात. रात्रीची 2-2:30 वाजण्याची वेळ आहे. तिथं काय लाईट आहे का, उजेड आहे का, काय आहे का? पाऊस पडतोय, रक्ताच्या धावल्यात त्या पाण्यात रक्त मिक्स होतंय, काहीच समजत नाहीये, बधीर झालेलं अंगण. रात्रीच्या 2 वाजता पत्नीला फोन लावतो. हे खरं घडलेलं समजतंय, काल्पनिक नाही बरं का दादा. रात्रीच्या 2 वाजता पत्नीला फोन लावतो तो सैनिक. ऐकलं का ग? 2 वाजता फोन आला म्हणलं, पत्नीचा फोन. प्राण चाललेला असतो ते हात बरं का, तोंडातला शब्द निघत नसतो. आणि त्या पत्नीला विचारतो, काय ग, काय करते, झोपली का? तुला डिस्टर्ब तर नाही ना ग केलं मी? पण फोन करणं नाही गरजेचं होतं. अगं देहाला इतक्या त्रास होत नाही, इतक्या गोळ्या लागल्यात ना ग. अगं समजतच नाही काय ग, दिदीचा चेहरा जवळ येतोय ग, बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आणि तुझा माझ्या माईबापाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. प्राण नाही जाते ग, तडफडतोय का हा ग, आठवतोय का तुला? ऐकते का ग? काय सांगित होती पत्नी? इमॅजिन करा ना, काय सांगेल, काय बोलेल की पत्नी ज्यावेळेस आपल्या पतीच्या देहाचा प्राण चाललाय, रात्रीचा फोन केलाय, काय मागणी आहे त्याची? कशासाठी प्राण रोखून धरलाय? यमाला सांगितलंय त्यांनी, ए यमा, अरे तुला थांबावं लागेल रे यमा, तुला थांबावं लागेल. एक माझा ताना आहे,
त्यांनी एक यमाला थांबवलं आणि हा वीर जवान यांनी एक यमाला तिथं थांबवलं बरं का, अजूनही थांबवतो. प्राण आणि त्याला सांगतोय काही नाही ग, काय बोला की हो, काय बोलणार ती पत्नी, काही नाही ग. म्हणजे बाळांचा दोन्ही लेकरांचा फोटो एकदा जरा थोडं व्हॉट्सअपवर पाठवला ना, मन भरून बघेल ग त्यांना. आणि यावेळी सांग नाही पाटाकडे घेऊन येत त्यांना, तुला दिवाळी साजरी करावी लागेल ग. वाटत नसेल का त्या लेकरांना दिवाळी साजरी करावी, सांगशील का त्या लेकरांना. आणि माझ्यानंतर त्यांना बी हाच वारसा दे बर का, कोण कुणाला काय वारसा देईल सांगता येत नाही बरं का दादा. काय मागावं त्यांनी त्या पत्नीकडं, चाललंय का ते हातला प्राण आता खूप क्षणी जाईल सांगता येत नाही. म्हणलं लेकरांचा चेहरा पाठवा, एक छोटासा फोटो काढून पाठवलं, लगेच पाठव यमाला थांबून ठेवलंय. पत्नीला राहत नाही बरं का, डोळ्यात अश्रू झाला. कोणता आवाज ते रात्रीचे 2 वाजले, रडू येत असते या हृदयात, या डोळ्यात अश्रू झाला वाहत असतात. अलगदपणे फोटो काढते आणि तुझाही एक फोटो पाठव, पण तुझ्या फोटोत तुझा रडलेला चेहरा नाही मला माहिती बरं का, तू आनंदीत मला अलविदा करणार आहेस ना. पाठव ना ग तुझा पण एक फोटो. आणि तुझा फोटो पाठवल्यानंतर माझे मायबाप झोपले असतील बघ, कृष झाले, आजारी असतील, यानंतर तुला काळजी घ्यायची बरं का त्यांची. माझी आई सांगून गेली होती, या आईसाठी जगला, आता भारत आईसाठी जग. आता आई तुझ्यासाठी बी जगलो, या भारत आईसाठी बी जगलो. आता चाललो गाई आजसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आणि खुंटली या धावा तृष्णेची. अरे जरा प्राण चाललेला असतो ना देहातनं. आईचा फोटो काढून पाठवते ती पत्नी, बापाचा फोटो काढून पाठवते. बाप दुसऱ्या दिवशी सांगणार असतो, वीर मरण आलं माझ्या लेकराला. आणि त्या ठिकाणी या सगळ्यांच्या आठवणींचा मलम करतो आणि या देहावर लावतो. आता निश्चिंतीने पावलं विसावा, आणि खुंटली या धावा तृष्णेच्या. त्याच्या जीवनात ही तृष्णा जाते. कशासाठी केलं हे त्यांनी, या धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. जरा हेची आम्हा माँसाहेब जिजाऊ माझ्या तान्हाला आठवल्या आणि मावळ्यांना विचारतोय, ए मावळ्यांनो मला लई त्रास होतोय, घेतला का रे गड. अजून गड घेतला नव्हता, पण शब्द देता राज देहाचा प्राण नाही ना सोडणार हाताना राज. अजून गवताची गंज पेटली नाही. आणि तेवढ्याच एका मावळ्यांनी सांगितलं, सुभेदार गड घेतलेला आहे, सगळे सैनिक त्या ठिकाणी ठार झालेले आहेत. सूर्याजी रावांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दादा खाली धारातीर्थी पडलेला आहे. आणि रक्ताच्या थारोळ्या झाल्या शरीरावर एकही जागा. कोणत्या नजरेने सूर्य पाहणार आहे आपल्या दादाला. राजांना काय सांगणार आहे, ए दादा अरे कशा पाहिजे एवढा अट्टहास. दादा सांगत होता ना राजा नका जाऊ मोहिमेवर. ए सूर्या अरे भ्यार समजला का तुझ्या राजाला. अरे अजूनही तेज तलवार नजर बघ, इतक्या जखमा झाल्यात ना, अजूनही डोळं झाकलं नाही त्या तानानं. राजेंना शब्द दिलाय, राज डोळं झाकायला यांना या तानाचं, आणि शब्द पूर्ण करणार बघ हाताना. जरा काय विलक्षण प्रेम आहे रे, काय विलक्षण प्रेम आहे. आणि सूर्याजी रावांनी सांगितलं, ए सूर्या अरे पेटवणार ती गवताची गंध, आता काय अंत बघणार आहेस का माझा. ए अजून गवताची गंध पेटलेली नाही, तुला थांबावं लागेल यमा. ए सूर्या पेटवती गवताची गंध आणि कळू दे माझ्या राजाला आणि माझ्या महासाहेबांना, राज तुमच्या तानानगर घेतला राज. आणि गवताची गंध पेटली आणि महासाहेब सांगतात, राज आपल्या तानानगर घेतला राज. राज तानानगर घेतला, दारात ही पालखी घेऊन जा आणि माझ्या तानाला परत घेऊन या. अरे कोणत्या तानाला राज परत घेऊन येणार होते आणि कोणत्या पालखी घेऊन येणार होते. तुकडे तुकडे होत होते देहाचे.
रक्त सांडलं होतं आणि देहातला प्राण त्या ठिकाणी गंज पेटल्यासारखी तिथंच तोडला होता माझ्या तानाला, पण डोळे उघडे ठेवले होते राजेंना पाहण्यासाठी. राजगडावर गेलं ना, सगळे मावळे शांत बसले होते. हे मावळ्यांनो, राजेंना कळलं काहीतरी विलक्षण घडले, काहीतरी विपरीत घडले. राजेंना समजलं, संशयाची पाल मनात चुकचुकत होती. हे मावळ्यांना काय झालं, कोणीच काही बोलत नाही. गड घेतलाय ना, थोराचे घेतलाय की गड. पुढे सुभेदार, पुढे मा जाताना, अरे पुढे मा जाताना काय यातना होत्या, काय यातना होत्या. अरे इतक्या यातना झाल्या होत्या ना देहाला, जळ माझी राजांनी तानाजी चेहऱ्याचं मुख कमलाकडे पाहिलं. इतक्या जखमा झाल्या होत्या आणि कडकडून तानाला मिठी मारली. थांबला का रे ताना, ए ताना, राजा सांगितलं नव्हतं का ताना, राजा सांगितलं नव्हतं का. हा ताना डोळं उघडं ठेवी, डोळं उघडं ठेवलेलं, माती घेतली, कपाळी लावली तानाच्या आणि अलगट डोळ्यावरून हात फिरवला. याच्यासाठी केला होता ठास, अरे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. सूर्याजी सांगतोय, राज मासाहेबांना काय सांगायचं, तुकडा आहे जीवाचा मासाहेबांच्या ताना. ए सूर्याजी, पण राजा सांगा काय सांगायचं मासाहेबांना, तानाचा निरोप काय सांगायचा. ए सूर्याजी, मासाहेबांना सांग, मासाहेब त्याआधी सूर्याजी माझ्या तानाचं एक स्वप्न पूर्ण राहिले ते पूर्ण करावं. उतरवतो झेंडा खाली आणि फडक पुन्हा एकदा भगवाच्या कोंढाण्यावर आणि समजू दे मासाहेबांना, मासाहेब यापरी तुमच्या डोळ्याला जखमा होणार नाहीत, मासाहेब यापरी जखमा होणार नाहीत. ए सूर्याजी सांगणार काय सांगायचं मासाहेबांना. सूर्याजी सांग मासाहेबांना. मासाहेब, मासाहेब मंडळी ऐका बरं काय राजे सांगतायत. मासाहेब तुमच्या तानानगर घेतलं, मासाहेब, मासाहेब तुमच्या तानानगर घेतलं, मासाहेब, पण गड घेत असताना गड सिंहात गेला. विठोबा Kumar
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची महा करणे का बीज वाढवावे का. माझ्यासारखा होता म्हणून थांबला एवढं नाही का एवढं जड आहे. कोरगावला पण आता फक्त मग लक्ष आहे डोळे जाखायचे लावले. हाराचे फोटो मी मुद्दामून काढत असतोय. कैसे कुछ कुछ लोग हमको पूछते क्या करते कीर्तन करते भजन करते टाळ बजाते नेमका क्या चलाय तुम्हारा चलाय क्या. सगळेच सारखे नसतात ना लय अडचणी असतात. मला वाटत होतं बाबा तो बंद बांधून बांधलाय तो तर घातलाय फेटा घातलाय कुछ गडबड भी रहती है ऐसा नाही. फोटो जर पोस्ट केला ना दुसऱ्या दिवशी फेसबुकला मग कळतं त्यांना नेमकं काय वैभव आहे माझ्या वारकरी संप्रदायाचं. काय नाही हो खरंच अप्रतिम आहे बरं का तुमचं धन्यवाद. आता जिवंतपणी मेल्यावर सगळ्यांच्याच गाड्यात पडतात पण जिवंतपणी पडायला तू का लागतं ना त्यासाठी सर्वांचा माणूस येईल. अतिशय सुंदर असं नियोजन थोडक्यात सेवा करण्याचा प्रयत्न केला. कारण की कसं असतं हे वातावरण इथं निर्माण करणं मंदिरात खूप अवघड होतं बरं का कीर्तनाचं आणि शिवचरित्र सांगणं. माझ्या अल्पशा बुद्धीने जसं मला जमेल मी तसा प्रयत्न केला दादा. अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी राजांचं बोलताना एखादा शब्द बोलून गेला असेल तसा मी परखड बोलणारा व्यक्ती आहे तरी थोडा जरा शांत होतो. परत नेक्स्ट टाइम मला तर नवीन चरित्र घेऊन येईल नवीन अभंगाचं चिंतन घेऊन येईल. तुकोबरायांचं चरित्र हा माझा स्पेशल विषय आहे तसा मी सुरुवातच त्यापासून करणार होतो पण थोडस हे झाल्यामुळं तो विषय थोडा स्किप केला मी. नाहीतर तुकोबरांना देव घेण्यासाठी आले ना काय आश्रम येतात डोळ्यात ना काय प्रसंग असतो डोळ्यात तुकोबराय चाललेले असतात. दादा चला असो मी सांगेन पाहुणे घरात काय करून उपचार असो. अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी मी सांगेन तुम्हाला. थोडस काही एखादा शब्द गेला असेल वाणीतून बोलता बोलता तर माफी मागेल. पहा काही नाही नसते अफजल खान वगैरे ही प्रवृत्ती आहे. माझ्या आया बहिणींवर वाईट नजर टाकणार अफजल तो आजही गेला पाहिजे. ते एक जण ती एक अवलाद म्हणलेली हम तो अफजल गुरु को फाशी दिली तिला तो म्हणलेला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या बावळाटाला म्हणा तू घर घर में अफजल पैदा कर हमारे शिवराय घर में घुस कर अफजल मारेंगे. या कलाकारांसाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सुंदर भूषण आमचे नंदूबाबा अतिशय सुंदर गायन ते दोन्ही गायक सुंदर आहेत. वादक आमचे तुमच्याच गावचे याच भागाचे भूषण आहेत. संस्था आहे ही संस्था चालवणं सोपं नसतं बरं का. याला खूप मोठ्या मनाचा माणूस लागतो. मुलांना एवढं सांभाळ एक लेकरू आपल्या माणूस सांभाळत नाही एवढी लेकर सांभाळायची असतात संस्थेत. बाबांसाठी कृष्ण महाराजांसाठी एकदा जोरदार करा. काम करा आमच्या विनेकरी बाबांसाठी वाजवा समजेल. आता साऊंड सिस्टीम साठी एकदा टाळ्या वाजवा. लाईटीसाठी मी वाजवण पावसासाठी आता जरा माझ्यासाठी वाजव तुम्ही नसते आले तर आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्यासाठी मी वाजवतो. जसं स्वतःसाठी काम करतात काय टाळ्या थांबच्याच करतात टाळ्या टाळ्या स्वतःसाठी तसं स्वतःसाठी काम करताना तसं समाजासाठी करा. ज्ञानेश्वर जे काही बोललो पहा फक्त गुरुवार्यांचं स्मरण राहायचं. माझे गुरुवारी वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची असणारी कृपा. जे काही बोललो गुरुवार्य वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर यांची असणारी कृपा. गुरुवार्य माझे वडील कीर्तनकार हरिभक्त परायण नूर मोहम्मद महाराज अवतार यांची असणारी कृपा. नाही